नमस्कार आणि हार्दिक स्वागत. अ, खरं सांगायचं म्हटलं तर खूप दडपण आलेलं आहे. कारण इतक्या वेळा कौतुक झालंय आणि आपल्या कार्यक्रमाबद्दल आपण वारंवार बोलतोय. तर ती खरं म्हणजे तो कार्यक्रम आहे ती सगळी आपल्या मर्मबंधातली ठेव आहे. ती तशीच राहणार आहे आपल्याला. पण दडपण यासाठी की या कार्यक्रमाबद्दल, या मुलाखतीबद्दल आपल्या सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत. आणि वैयक्तिकरित्या माझ्या मित्रांनी बरंच अ, माझ्याकडनं अपेक्षा ठेवलेल्या आहेत. तर असं असतं की आपण ऐकतो की लता मंगेशकर, सचिन हे तयारी केल्याशिवाय कुठला कार्यक्रम करत नाहीत. पण खरं सांगायचं तर मला आणि सरांना देखील असा काही वेळ मिळाला नाही हा कार्यक्रम करायला किंवा भेट घेऊन ठरवायला. त्यामुळे हा तसाच स्पॉन्टेनियस कार्यक्रम होणार आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याला सचिन वगैरे म्हणतो आणि सचिनकडनं अपेक्षा करतो, पण आता सचिन 10व्या नंबरवर बॅटिंगला आलेला आहे आणि सुरुवातीच्या सगळ्या बॅट्समनने सेंचुरी केलेली आहे. त्यामुळे खूप सुंदर आपलं मनोगत सगळ्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे मला फक्त एक सिंगल घ्यायची आहे आणि आपल्याला मॅच ही जिंकायची आहे. तर त्या दृष्टीने ते मला वाटतं थोडंसं सोपंच आहे. सरांना बोलवायच्या अगोदर आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, की काल मला हा मेसेज आला की संजय शेळके मुलाखतकार. तेव्हा मला थोडंसं दडपण आलं, कारण मुलाखतकार म्हणजे रियासतकार वगैरे असे सगळे सगळे शब्द मला आठवायला लागले. कारण मला हा अनुभव नाही. मी जॉब इंटरव्ह्यूज वगैरे बरेच घेतलेले आहेत, परंतु ह्या प्रकारचा अनुभव तसा मला नाही. आणखीन एक गोष्ट मला आता इथे प्रकर्षाने जाणवली, की आता आपण ज्या व्यक्तींचे सत्कार केले, आपल्याकडे शिक्षक आहेत इथे, आपण 2 डॉक्टरांचे सत्कार केले. दोघेही व्यवसायाने शिक्षक आहेत. तर ह्या सगळ्या शिक्षकांचा मध्ये एका कामगाराला ही इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळते. तर इथे बसलेल्या सगळ्या कामगारांना मी कारण आपण व्यावसायिकांबद्दल बोललो, पण मला वाटतं कामगारांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तेही आपल्याला व्यक्त व्हायला हवं. तर प्रथमतः सगळ्या आयोजकांचे धन्यवाद या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल. मुलाखतकार म्हटल्यावरती काय असतं, की मुलाखत म्हटली की एक बरेच त्याला पैलू असतात, थोडे शिष्टाचार असतात, मर्यादा असतात. तर त्या सगळ्या न पाळता मला वाटतं ह्या कार्यक्रमामध्ये आपण एक अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम करू आणि सरांचे अनुभव आणि एकूणच त्यांचा जो आठवणी आहेत त्या सगळ्यांचा एक कोलाज आपल्या समोर येईल. त्यांचा अंतरंग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि हे अगदी इन्फॉर्मल रीतीने. आणि मला आणखीन एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते, की हा जो कार्यक्रमाची वेळ मंदारने ठरवली किंवा सगळ्यांनी ठरवली, तर मला वाटतं सकाळचं सगळ्यांचं संडेचं जेवण व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला वेळेचं तसं काय दडपण येण्याची गरज नाहीये. तर आपण कुठल्याही आपल्या वेळेमध्ये, परंतु हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करूया. काय असतं, की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं, की आपल्या जवळची माणसं जी असतात, आपल्या घरातली, आपल्या आजूबाजूची, ती आपल्याला तशी फार मोठी वाटत नाहीत. आणि आपल्याला दूरवरची माणसं ऐकून किंवा काहीतरी कोणाकडून कळून आपल्याला वाटतं, की ही माणसं खूप मोठी आहेत. आणखीन एक प्रकार आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला काही वेळेला माणसं दुरून खूप मोठी वाटतात. आणि आज जसं आपण त्यांच्या जवळ जातो आणि आपल्याला त्यांचे जास्त अनुभव येतात, तेव्हा आपल्याला कळतं, की ही माणसं तशी काही एवढी मोठी नाहीयेत. हे दोन्ही प्रकार आहेत. सरांच्या बाबतीमध्ये सरांनी 1981 मध्ये आपली शाळा जॉईन केली आणि आम्ही 1984च्या बॅचमधनं 10वी पास झालो. पण सरांचा संपर्क होता. काही प्रोजेक्ट्सवरती आम्ही काम केलं, जरी ते आम्हाला शिकवायला नव्हते. पण सरांचा जास्त परिचय जो झाला, अगदी जवळून जे सरांना मला बघता आलं, ते ह्या कार्यक्रमामध्ये बघता आलं आपल्या शाळेच्या. आणि माझे हे जे काही प्रश्न आहेत किंवा जे काही चर्चा होणार आहे, ती जास्त करून मला आलेल्या अनुभवावर भरून त्या त्या कार्यक्रमादरम्यान त्याच्याबद्दल होणार आहे. त्याच्यानंतर जर वेळ मिळाला, कारण सगळेच सरांचे पैलू किंवा गुणविशेष घेणं कदाचित मला शक्य होणार नाही. पण आपल्यातल्या बऱ्याच लोकांचे त्यांचे सरांचे अनुभव आहेत, सरांनी त्यांना शिकवलेलं आहे. तर कदाचित वेळ मिळाला तर आपण थोडंसं इंटरॅक्शन आणि तुमच्याकडनं पण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. तर सरांना मी विनंती करतो, सर आणि मिसेस या मॅडमना पण मंचावर येण्याची. त्यांचंही स्वागत आपण करूया.
समोर मॅडमचं स्वागत करते सुशीला शिंदे. आम्हाला खूप बरं वाटतंय की जोडीने सर आलेले आहेत, नाहीतर गावाला त्यांनी मॅडमला सोडून आले असते तर हा कार्यक्रम अर्धवट झाल्यासारखं वाटलं असतं. आता हे कोविड पूर्ण आहे आणि मी संजयला विनंती करतो की याच्यासाठी आपण अतिशय म्हणजे सांभाळून आम्हाला घेत हा कार्यक्रम बघताय, तो कार्यक्रम सुरू करावा. दुसरं नाही खूप जवळून आम्ही मला वाटतं 50 मीटिंग्स आम्ही एकत्र केल्या आणि जे काय मला त्यातनं शिकायला मिळालं किंवा मला जे काय माझं जे निरीक्षण आहे, तेव्हा आपण म्हणतो ना की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पण सरांच्या बाबतीमध्ये ते केवळ तेवढंच नव्हतं आमच्यासाठी, कारण सर प्रत्यक्ष त्या लढाईमध्ये उतरले होते आमच्याबरोबर आणि हे मला विशेषतः जाणवलं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र येऊन असं काहीतरी करायला बघतो, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि वयोमानाप्रमाणे प्रत्येकाच्या जे काय रिॲक्शन्स असतात त्याही वेगळ्या असतात. त्या सगळ्यांना संयमित करून आपल्या ध्येयाकडे, आपलं जे काय ऑब्जेक्टिव्ह आहे, आपलं गोल आपण ठरवलेलं आहे, त्याकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा नेतृत्वाखाली आम्ही तो कार्यक्रम पूर्ण करू शकलो. आणि आपण जे म्हणतो कॉर्पोरेट जगतामध्ये आपण म्हणतो की एक विजन असतं, ध्येय असतात, उद्दिष्ट असतात, गोल असतात. आपल्याला जिथे जायचं आहे त्याच्यासाठी आपण ॲक्शन प्लॅन बनवतो, टाईम बाउंड. ते 1 वर्षासाठी असेल, 5 वर्षासाठी असेल. लिडरशिपचे काही पैलू असतात, लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं काम करायचं असतं. तर हे सगळं व्यवस्थापनाचं जे कौशल्य आहे ते मला कधी कधी खरोखर आश्चर्यचकित व्हायला होतं, कारण आम्हाला ती संधी मिळाली व्यवस्थापनच्या एखाद्या संस्थेमध्ये ते शिकण्याची. परंतु सरांनी आपल्या सर्वोदयसारख्या शाळेमध्ये आपलं शैक्षणिक सेवा त्यांनी दिली, पण हे व्यवस्थापन कौशल्य आहे ते कुठल्याही कॉर्पोरेट लीडरहून मला कमी जाणवलं नाही आहे. तर सर, मला हा प्रश्न पहिल्यांदा विचारायचा होता की हे संघटना कौशल्य किंवा व्यवस्थापन कौशल्य तुम्ही कुठल्या शिकलात, म्हणजे कुठल्या शाळेमध्ये शिकलात? याची बीजं जी आहेत ती तुमच्या शाळेत झालीत की कसं? मला चॅलेंज स्वीकारायला फार आवडतं. म्हणजे कोणतेही गोष्ट दिले तर ते जमणार नाही हे नाही, प्रयत्न केला की सर्व होतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर बीपेडमध्ये एक संग्रह कसा करायचा हे आम्हाला शिकवलं होतं आणि त्याचं प्रात्यक्षिक म्हणून मी 1982 साली एशियाड झालेलो होतो आणि त्या एशियाड संदर्भात जे इव्हेंट्स होते ते प्रत्येक, आता आपल्या एखाद्याला सांगितलं ना की आमच्या शाळेमध्ये 8वीच्या डिव्हिजन एवढे आहेत की ती XYZ अक्षरं संपून जायची, ते चकित व्हायचे. पण तरी सुद्धा मी नियोजन असं केलं होतं की प्रत्येक वर्गाला प्रत्येक इव्हेंट वाटलं आणि ते करत असताना माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. बरोबर. सगळ्या विद्यार्थ्यांनी ते कलेक्शन एवढं चांगलं केलंय की त्यातला अतिशय उत्कृष्ट कलेक्शन कोणी केलं होतं, म्हणजे लेख लिहिला होता जुगनागेने, आणि म्हणून मी त्याचा प्रमुख त्याला केलेला होता, संपादकच करून टाकला होता त्याला, जे काय असेल ते तू कर. आणि मग हे करत असताना त्याचं मग याला मला यांची पण साथ लाभली होती, गज्जेवार सरांची, आणि तो प्रबंध एवढा उत्कृष्ट झाला होता की खटकू सरांनी, सर्व शिक्षकांनी मला दाद दिलेली होती. हीच गोष्ट हे म्हणजे अतिशय उत्कृष्ट. ह्याचं उद्घाटन सुद्धा म्हणजे सोहळा सुद्धा सोमयाच्या प्रिन्सिपॉलकडे बोलला, त्यांनी सुद्धा हे कसं काय तुम्ही केलंय हे मला सांगितलं. मग मी त्यांना हे सर्व सांगितलं. दुसरी गोष्ट, नेहमी स्पर्धेला वगैरे जात असताना
त्या ठिकाणी कसं आयोजन होतं ह्याचं निरीक्षण माझं असायचं. फॉर एक्झाम्पल सांगितलं होतं तर ज्यावेळेला पाटकर सर आसनांचे कार्यक्रम घ्यायचे, नंतर ज्यावेळेला ते रिटायर झाले त्यावेळेला मी त्यांच्याकडनं कसे करायचे हे सगळे लिहून घेतलेलं होतं. आणि तोच कार्यक्रम परत केल्यानंतर खटकुळ सरांनी मला विचारलं की हे कसं काय झालं, तर मी त्यांना सांगितलं. मग त्याचं पण मला कौतुक केलं. बरोबर. दुसरी गोष्ट, प्रत्येकाची थाप मिळायची माझ्या पाठीवर. पाल सर असतील, खटकुळ सर असतील, चक्रदेव सर असतील, प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकत गेलेलो आहे. बरोबर. आणि त्यामुळं शिकण्याची जर आवड असेल तुम्हाला तर ते नियोजन हे आपोआप घडत होतं. आणि त्यामध्ये मग मला कोणत्याही गोष्टी, आणि शेवटी विद्यार्थ्याकडून सुद्धा काय काय गोष्टी शिकत असतो. बरोबर. त्यांच्या पण सुद्धा काय आयडिया असतात. आणि त्यामुळे मी या गोष्टी सर्व साध्य करत गेलो. बरोबर. तुम्ही कायम विद्यार्थी राहिलात आणि त्याच्याबद्दल माझ्याकडे एक आठवण पण आहे जी मी नंतर हे करेन. पण त्या अगोदर सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न, की तुम्ही तुमचं जे काय हे चिरतरुण जितेंद्र स्टाईल एव्हरग्रीन जी पर्सनॅलिटी आहे, तर तो प्रश्न तुमच्याऐवजी पहिल्यांदा मॅडमना विचारतो की मॅडम हे कुठले कोणचे चक्की का आटा खाते आहे, असा जो प्रश्न आहे. हे का सांगलीचा त्यांना ना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येत नाही. ऍब्सोल्युटली 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 टेन्शन घेत नाही ना. अगदी खरं. तरी चालतं ते. ते घेत नाहीत पण आपलं येतं ते चालतं ते ना. हा. तर मला बरंच समजून सांगायचं, नको गं, असं करू, असं करू नको, तू सगळं शांत राहा असं चाललेलं असं अजूनही आहे. आणि त्यांचं म्हणजे मला जर तब्येतीची इश्यू आहे त्यामुळं घरात सर्व जेवण आमचं पत्त्याचं बनतं. तेलकट तुपकट असं काय असं सटरपटर खात नाहीत ते. आम्ही खात नाही त्यामुळे ते पण खात नाही. बरोबर. आणि दुसरं म्हणजे त्यांना एक्झरसाईज म्हणजे वॉकिंगचं खूपच आदतच आहे त्यांना पहिल्यापासून. जाऊन सकाळी उठणार, 5 वाजता उठणं, मस्त वॉकिंग. गावी कसं जर फ्रेश असतं, तिथे पण जायचे ग्राउंड यायचे. आणि मग हे 2-3 मेन कारण. आणि परत नंतर काय झालं, आम्हाला तर इथे लग्न झाल्यानंतर होळीपासूनचे सगळे इश्यू. आता मी पण वर्किंग होते त्याच्यामुळे आम्ही आता सेटल झालो व्यवस्थित. मुलींचं पण म्हणजे कशातच आता आम्ही आपलं जीवन जगतोय. हा, त्याच्यामुळं ते त्यांचं ते नेहमी मात्र जरा प्रसन्न असतं. अच्छा. हां हां, तुमचा आवाज थोडा. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. मी ते प्रसन्न असतात तसे. ऍब्सोल्युटली त्याच्यामुळे काय आहे, त्यांचं चिरतारुण्य स्वभाव आहे. अगदी बरोबर अगदी बरोबर. तर काय म्हणतात? नाही, हे सांगितलं म्हणजे कोणत्याही गोष्टीचं मी टेन्शन यासाठी घेत नाही की टेन्शन घेऊन त्याच्यावर इलाज काय नसतो. मग ऍब्सोल्युटली कशाला घ्यायचं. मी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. नेहमी हसत खेळत मी जीवन जगत असतो नेहमी. आणि थोडं व्यायामाकडे लक्ष देत असतो, बस, बाकी काही नाही. आणि खाण्याच्या बाबतीत हिची पथ्य असतात त्यामुळे मला पथ्य आता मगाशी कोटावदे म्हणला मी तुझ्या घरी दुकानात गोळ्या घ्यायला येतो, मला अजून परत एक ही गोळी चालू नाही. मी म्हणजे मला कोणताही अजून त्रास तसा काही नाही. तुमचं एक शुभेच्छा. तुमची त्या दृष्टिकोनातून मी अजून व्यवस्थित आहे. ज्या काही मी गोळ्या घ्यायला येतो ते हिच्या थोड्या असतात ते येतो. आणि दुसरी घ्यायला यायचं म्हणजे तू 20% कमिशन देतो मला. हा, आता पुढच्या वेळ मागतो ना त्याला. सर, केसांबद्दल पण सांगा जरा तुमच्या, मला खास जाणून घ्यायचं आहे. केसांबद्दल केसाबद्दल सांगायचं म्हणजे ते आता हे काळे केलेले आहेत ते सर्व चालतंय. हा, बरोबर आहे. पण ते आता ते अनुवंशिकच आहे असं म्हणायला पाहिजे. परवा एकदा असाच कार्यक्रम झाला होता आपला याच्या वेळेला, खटकुळ सर नाही, आपला ह्याला झवेरी बेंडला. मग त्या ठिकाणी बरेच जणांची अशी टक्कल पडली, काय यार तू कसा दिसतोय, टक्कल केस सरांचे बघ केस कशा. पण ते काय एक अनुवंशिकतेमुळे ते आहे तसं. नाही नाही, अगदी बरोबर आहे. आणि मी ते म्हणणारच होतो की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण आपण जे म्हणतो ना, ते आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतंय. तर एक PT शिक्षक त्यांनी त्यांचं शारीरिक स्वास्थ्य तर मेंटेन केलेलं आहे, पण मला वाटतं फिअरलेस म्हणजे जे आपण आता उद्या गीता जयंती आहे,
तर गीतेचं जे सर्व सार जे आहे 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हव्यात, की फिअरलेस म्हणजे जेव्हा तुम्ही मनातनं भीती काढून टाकता, तेव्हा आपल्या बऱ्याचशा गोष्टी सुकर आणि सहज होतात. तर मला वाटतं मॅडमनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे, की कुठल्याही प्रकारची भीती किंवा हे त्यांनी बाळगली नाहीये. कारण ह्या आणि हे मी जे सांगतोय ते केवळ सांगायचं म्हणून सांगत नाहीये. आपल्या कार्यक्रमाच्या दरम्यान म्हणजे आपल्याला फक्त त्याचा फ्रंट आपल्याला वाटतंय, की आपण एक दिवस भेटलो आणि आपण ते खूप चांगला झाला. पण त्याच्या मागे आम्हाला जे काय थोडेफार जे काही अनुभव आले, त्यामध्ये घाबरायचा तर आम्हाला प्रश्न नव्हता ॲज अ विद्यार्थी. पण सर त्या संस्थेमध्ये काम करत होते आणि त्यांच्यावरती दडपण किंवा मला वाटलं, की थोडंफार त्यांना कुठल्याही गोष्टीचे निर्णय पाल सर होते. त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. पण दोघेही निर्भय होते आणि ते त्यामुळे हे हे त्यांचं जे काय आज आपण बघतोय स्वास्थ्य, ते आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या सगळ्यांना यातनं शिकायला पाहिजे. मला आणखीन एक छोटीशी आठवण आठवते. सर सांगू ना? हां, एक मी सांगतो आणखी. हां. खटकोळ सर, चक्रदेव सर नेहमी म्हणजे काम द्यायचे. आणि खटकोळ सर काय असायचे, कुठे स्पर्धेला वगैरे जायला झालं ना, तर शितोळे सर जबाबदारी द्यायची. जबाबदारी. बरोबर. एक शिक्षक असला तर शितोळे सर बरोबरच जायचे. बरोबर. म्हणून ते नेहमी म्हणायचं, मग मी समोर दिसलो की शितोळे सर तुम्हाला घेऊन जायचं. पण एक लक्षात ठेवा शितोळे सर, मी तुम्हाला काम सांगतोय, एक लक्षात ठेवा, अधिकाऱ्याच्या पुढं आणि गाढवाच्या मागं कधी जायचं नाही. अधिकाऱ्याच्या पुढे गेले की तुम्हाला काम मिळणार. सर मी म्हणायचो असू द्या हो काय. मी जरी त्यांना सांगितलं, सर असं आहे मी डबा आणलेला नाही काय नाही, मला पाठवतात, मी माझा डबा घेऊन जावा किंवा तुमचं तुम्ही घ्या आणि बिल मला आणून द्या. बरोबर, बरोबर. म्हणजे एवढं. आणि अत्यंत महत्वाचे तब्येत राहण्याचं एक कारण एक आहे, सर्वोदय विद्यालय घाटकोपरमध्ये जे 33 वर्ष गेलेले आहेत ना, मला कोणत्याही गोष्टीचा त्रास झालेला नाही. अतिशय व्यवस्थित माझी सर्व्हिस गेलेली आहे. आपलं काम प्रामाणिकपणे केलं ना, तर समोरचा अधिकारी तुम्हाला कोणताही बोलण्याचा प्रश्न येत नाही. पाल सरांच्या हाताखाली सुद्धा मी 5 पासून काम केलं, म्हणजे 2005 ते 9 पर्यंत. परंतु त्यांनी जी जबाबदारी दिलेली असेल ती मी व्यवस्थित पार पाडायची. ज्यावेळेला काही सरप्लस होऊन गेले, त्यावेळेला काही शिक्षक पण म्हणायचे तुम्ही त्यांना वाचवताय. म्हणजे त्यांचं काहींचं म्हणणं होतं की यांना पण सरप्लस करा, कारण का सर्व मान सन्मान दीपकनं सांगितलं तर हाच घेऊन जातो. बरोबर होतं हा, असं, बरोबर. असं होतं काही ठिकाणी. बरोबर आहे. पण 5 सरपंच सांगायचं जी गोष्ट होतच नाहीये, सरप्लस होतच नाही, मी करू कसं त्याला. त्यामुळे ते सगळं आपण काम केलं, सगळ्यांची वाहवा मिळवली, यातच माझं सार्थक झालेलं आहे. नाही, बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की आपण एक आपली मूल्य जर आपल्या बरोबर असतील नेहमी, तर बाकी आणि जबाबदारी घेण्याची जर प्रवृत्ती असेल तर माणूस यशस्वी होतो आणि तुम्ही त्याचं उदाहरण आहात. मी हे सांगणार होतो की आपण जेव्हा सरांना प्रेरणास्थान म्हणतो आणि ह्या आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं मी मुद्दाम रिपीट करतोय की आपण काय यातनं ॲज अ विद्यार्थी काय शिकू शकतो. तर मला आठवतं एक गोष्ट की आपला जो शाळेचा कार्यक्रम होता त्यावेळेला मी थोडासा लेट आलो होतो काही कारणामुळे आणि आपल्या मॅडम ज्या शिक्षिका येत होत्या त्यांच्या काही विद्यार्थिनी त्यांना ओवाळत होत्या. तर मॅडम पण थोड्या कन्फ्यूज होत्या की ह्या ज्या मुली आहेत त्यांना मॅडम म्हणायचं आहे का ह्या मॅडम सारख्या दिसत आहेत. तर ते थोडंसं कन्फ्युजन होतं आणि मला वाटतं कोणीतरी मॅडमने त्यांना मॅडम मॅडम म्हणत होत्या त्या मुलींना पण. तर ही अशी परिस्थिती आहे. तर सरांचं आपण केवळ कौतुक करण्यामध्ये तर करायलाच हवं, पण त्यातनं आपल्यालाही शिकायला हवं, हे मला म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला सर नेहमी तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की एक आणि मॅडम त्याला ॲग्री करतील, त्यावेळेचे शिक्षक आपले सगळे शिक्षक जसे होते तसं एक म्हणजे पर्सनॅलिटी किंवा ऑरा जर आपण बघितलं तर एक सरळ मार्गी एक निर्मळ मनाचा माणूस असं मी तुम्हाला बघतो. अजातशत्रू जसं तुम्ही म्हणालात, सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही ते कसं मॅनेज करायचं, जे टॅलेंट किंवा जे व्यवस्थापन कौशल्य आहे ते तुम्ही दाखवलं. आणि म्हणून हे मला वाटतं आज आज जी काय सरांची किंवा मॅडमनी जी सांगितली परिस्थिती कौटुंबिक त्यांचं जे काय उत्कर्ष झालेला आहे तो मला वाटतं त्या बेसवर अवलंबून आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण म्हणजे ट्रॅफिकमध्ये जात असतो, म्हणजे रोज मी आता ऑफिसला येताना 15-16 किलोमीटर मला चालवायला लागतं आणि असं आपण एक सरळ मार्गाने जात असतो, बाजूने गाड्या बऱ्याचशा आपल्याला ओव्हरटेक करून वेड्या वाकड्या खूप घाईमध्ये जात असतात आणि आपल्यालाही तो मोह होतो की जरा आपण ओव्हरटेक करायला पाहिजे. पण थोड्या वेळाने आपल्याला जाणवतं की पुढे गेल्यानंतर आपण सगळे एकाच लेवलला असतो. कदाचित आपल्याला कधी ॲडव्हान्टेज असतो आपण एक सरळ लेन धरल्यामुळे.
तर मला वाटतं सर ते थोडंसं तसं मला तुमच्या बाबतीत दिसतंय की तुम्ही अतिशय सरळ मार्गी आणि आपल्या कर्तव्याची कर्तव्यनिष्ठ राहिल्यामुळे तुमचं हे जे काय आजचं आपल्याला यश दिसतंय, तर काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? ही जबाबदारी, आपणाला जी जबाबदारी दिलेली असते ते म्हणजे मी तर याच मताचा आहे की जे शिक्षकाची कर्तव्य आहे ती शिक्षकानं पार पाडली पाहिजे. आपणाला जी जबाबदारी दिलेली आहे ती जर तुम्ही पेलली तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाही. ते तुम्ही यशस्वीपणे जा. आणि माझं जीवनच असं झालेलं आहे की मी मुंबईला ज्यावेळेला आलो होतो सर्व्हिसला, त्यावेळेला मी म्हणजे माझी परिस्थिती पण अशी एवढी हे नव्हती. जी तुमची सर्वोदय विद्यालयाच्या मुलांची जी परिस्थिती होती तीच माझी होती. मी हे मला या शाळेत अपॉइंटमेंट 9 जुलैला झालेले आहे. म्हणजे जवळजवळ सगळं वॅकन्सी सगळं भरून झालेलं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जायला आपलं कौशल्य दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी आपली एक निवड तरी व्हायला पाहिजे. पण काही कारणास्तव मला त्यात यश येत नव्हतं. मग शेवटची ही 9 तारखेची एक इंटरव्ह्यू द्यायची आणि घरी जायचं, गावी जायचं असं ठरलं होतं. एक किस्सा सांगतो. एक माझ्यावर त्यावेळेला प्रसंग आलेला होता की ही सर्वोदयची इंटरव्ह्यू होती आणि त्याच वेळेला 5 तारखेला माझ्या एक जिवलग मित्राचं लग्न होतं आणि मी त्यासाठी मला जाणं गरजेचं होतं. 9ला तरी इंटरव्ह्यू आहे. मी गेलो, पण जाण्या येण्याचे पैसे सुद्धा आपल्याकडे एवढे नव्हते. म्हणून माझे काही मित्र मोठे उद्योगपती होते, त्यांच्या ट्रान्सपोर्ट इकडून तिकडून जात होते. मग त्याला विचारलं, अरे मला असं जायचं आहे. तर तो म्हणला, ये मी तुला बसवून देतो. मी गेलो, बसलो. पण त्यावेळेला त्याची गाडी धरली होती, पण त्याच्या मित्राच्या ट्रान्सपोर्टमध्ये त्यांनी मला बसवलं. पुढचे कंडक्टरच्या सीट, ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला बसवलं. मी पनवेलच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना काहीतरी असे म्हणजे पैसे वगैरे देणारे असे भाडे वगैरे मिळत असतात. मग मला वाटलं की आपल्यामुळे याचं नुकसान होते. मग मी त्यांना काय म्हणतो, होतो गाडी मिठाची भरलेली होती, मी पाठीमागे जाऊन झोपतो. तर ते म्हणजे नाही, शेट जी आहे ना, शेटची आम्हाला ओळखते. नाही काय नाही, मी जाऊन झोपतो. मी पाठीमागे झोपलो आणि मी एक 5च मिनिटं गाडी पुढे गेली आणि पुढे ॲक्सिडेंट झाला. म्हणजे पुढे एक अशी तारेने भरलेली गाडी भरली, त्याच्यावर ड्रायव्हरनं गाडी घातली आणि माझी ज्या ठिकाणी बॅग हे होतं, जिथे ठिकाणी ते दिलं होतं, त्याचे पाय वगैरे फ्रॅक्चर झाले. माझी बॅग हे सगळे हे झाले आणि मग म्हणजे देवानं तिथून पाठीमागं मला नेलं आणि तिथं हे झालं. मग मी लगेच पाठीमागून माझ्या शेजाऱ्याची गाडी आली. मग त्यातून मी बस म्हणला, चल आता हे त्या झाले ना. तर मी बघायला जातो तर माझी सगळी सर्टिफिकेट त्या बॅगेमध्ये होती. मला 9 तारखेला इंटरव्ह्यू द्यायचा होता. मग मी सकाळी उठल्यानंतर अशी हातानं काढून तेवढी फक्त सर्टिफिकेट घेतले. मी गेलो, लग्न केलो, इथं आलो, इंटरव्ह्यू दिलो आणि मी सिलेक्ट झालो. म्हणजे सर्वोदयसाठी मला त्या संकटातनं वाचून परत या ठिकाणी आणि सिलेक्ट झाल्यानंतर मी कधी पाठीमागं वळून पाहिलेलं नाही. 33 वर्ष सलग सर्व्हिस केली. बरोबर. पण शेवटच्या 5 वर्षामध्ये वर्ग झाल्यावर मला हिंदी मीडियमला पाठवलेलं होतं. वर्ग कमी झालं. त्या सरांनी पण एक मेसेज दिलेला आहे. अतिशय सुंदर मेसेज आलेला आहे. नंतर तू वाचून दाखव. मला अन्यायाविरुद्ध फार चीड असते. मी शेवटच्या 5 वर्षामध्ये बराच त्या ठिकाणी होत होता, संघर्ष होत होता. त्यामध्ये मला कटू अनुभव आलेला होता. पण मी लढत राहील. तेच मी म्हणत होतो की आपल्याला वरवर सरांनी उल्लेख केला सरळ मार्गी वाटणारं जे आपलं एक जीवन असतं, त्याच्यात किती चढउतार असतात आणि कशा संकटांना किंवा छोट्या छोट्या यातनं माणूस आपल्या मूल्यांच्या बळावर किंवा आपल्याला त्यांची जी काय घरणी जी काय संस्कृती असते त्या जोरावर उभा राहू शकतो, त्याचं हे डेफिनेटली उदाहरण आहे. सरांनी जो उल्लेख केला तो मी वाचून दाखवतो. प्रति सम्मान, सत्कार, आदर और अभिनंदन के सुपात्र श्रीयुत शितोड़े सर जी, सर्वोदय विद्यालय के विद्यार्थियों द्वारा समायोजित आपके सम्मान समारोह में अवश्यमेव उपस्थित होने की उत्कट अभिलाषा थी, लेकिन दुर्दैव ने ऐसा अपरिहार्य व्यत्यय उत्पन्न कर दिया है कि मुझे
अपनी लड़की के ससुराल में एक पारंपरिक दुखद कार्यक्रम में वलसाड़ इसी दिन जाना है, अतः वह क्षमा प्रार्थी हूँ। आपके इस सम्मान समारोह के उत्कृष्ट अवसर पर मैं विद्यालय के उन सभी विद्यार्थियों का आभारी हूँ जिनके मन में आप जैसे कर्मठ, ईमानदार और अत्याचार तथा बुराई के विरुद्ध लड़ने वाले खड़े होने वाले शिक्षक के प्रति एक उदात्त सद्भावना है। सर्वोदय संस्थान के प्रांगण में स्वर्गीय कांतिलाल शेठ जी का पावन विग्रह आज भी हमेशा आषाढ़ी एकादशी 15 अगस्त 26 जनवरी 2 अक्टूबर 30 जनवरी उसी प्रकार महाशिवरात्रि के पावन धार्मिक व राष्ट्रीय पर्वों पर आपको विशेष रूप से याद करता है। अंत में मैं इतना ही कहूँगा कि आप सर्वोदय में थे तो विद्यालय, अस्पताल और सर्वोदय तीर्थस्थान में रौनक थी। आपके सेवानिवृत्त होने पर सर्वोदय विद्यालय भी निवृत्त हो गया। श्री भारद्वाज सर। मुख्याध्यापक सर, मला अजून एक प्रकर्षाने जाणवतं आपल्या बाबतीमध्ये की आपण मंदार इथून लाईट मी सांगितलं होतं, त्याला कारण असं होतं की हां थोडा फोकस येईल, आणि दुसरं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडंसं दडपण आहे मुलाखतकार म्हणून, समीक्षक मोठे मोठे बसलेले आहेत तिथे, त्यामुळे थोडं आपण अंधार करून सरांवर फोकस करूया. इथे 2 डोळे होते, गोरे डोळे निघाले. इथे आमचे एक मोठे समीक्षक पण होते. तर सर, मला असं जाणवतं की आपण म्हणतो आपलं संत परंपरा, सत्य साहित्य, त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप स्पष्टपणे आलेली आहे की समदृष्टी. तुमच्याकडे जर सर्वांप्रती जर एकच भाव असेल तर ती तुमची एक संत प्रवृत्तीचं एक लक्षण आहे. तर ह्या कार्यक्रमामध्ये मला हे जाणवलं की ही जी आपले विद्यार्थी होते त्या कार्यक्रमात सहभागी किंवा तुम्हाला संपर्क करणारे वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या वयातले, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक होते, पण तुमचं त्या सगळ्यांबद्दल जे प्रेम आणि ममत्व होतं ते अगदी सेम होतं. म्हणजे आम्ही प्रयत्न करतो, पण आम्हाला थोडंसं उजवडावं होतंच की अरे हा असा आहे, तो तसा आहे, पण तुमच्या बाबतीमध्ये ते मी कधीही जाणवलं नाही. कारण तुम्हाला सगळ्यांच्या स्ट्रेंथ माहीत होत्या आणि त्या स्ट्रेंथचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला माहीत होतं. म्हणजे तुमचं अगदी बरोबर हे यायचं की तो आहे ना, तो हे करणार, बाकी ते सोडून दे, हे तो करू शकेल. फक्त विद्यार्थ्यांबाबत नाही, तर मला वाटतं शिक्षकांबद्दल पण आपण जेव्हा बोलायचो तेव्हा प्रत्येक शिक्षकाबद्दल तुम्हाला एवढं ममत्व किंवा एवढं मनापासून वाटत होतं आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो. तर हे एक वेगळंच हे आहे, म्हणजे असं सर्वसामान्य याच्यात मला तर बघायला मिळत नाही. तर त्या दृष्टीने मला खूप कौतुक वाटतं तुमचं की ही अशी आपण, म्हणजे मग असं म्हणणार नाही की आपण त्या पदाला पोचलोय, पण थोडंसं तुमच्यामध्ये ते इन्क्लिनेशन थोडंसं मला दिसतं तुमच्या वागण्यामधनं. तर हे कुठून आलं? म्हणजे तुमच्या घरातले संस्कार होते की तुमचं वाचन होतं की हे कसं काय, की हे तुमचा मूळ स्वभावच तसा आहे सगळ्यांना, आणि घरामध्ये पण सगळ्यांना तसा अनुभव आहे की म्हणजे सगळ्यांना अगदी इक्वॅलिटी जे आपण म्हणतो ती मला खास करून पाहायला मिळाली. नाही, सगळ्यांचा स्वभाव तसा वेगवेगळा आहे, पण एकमेकाला समजूनही तसे घेतात. ह्यात एक जास्त चालना मिळाली म्हणजे 2000 साली हा पाटणकर होता. आम्ही हे गेट टुगेदर करण्याचा प्रयत्न केला. कदम सर मुख्याध्यापक. हां हां. पण त्यात काही यश आलं नाही. नंतर सरांनी इंटरेस्ट घेतला नाही. आता काय, पाल सरांचं कौतुक करायला पाहिजे की आपण करत असताना त्यांची आपणाला साथ लाभली. हो, बरोबर. त्यामुळे आपण पुढे पुढे सरकत गेलो. बरोबर. आत्ताच मी शेवटचं एक मिनिट्स बुक आज बघितलं, त्यामध्ये 7/9/2014 एक मीटिंग झालेली होती. नंदू कोटावळेने सांगितलं असं असं मी शेवटी आलो आहे. त्यानं 2 शब्द त्या ठिकाणी बोलले की माझी पण भावना वेगळी होती, पण संजय शेळके, हे तुमची जी पुढे जाण्याची जी योजना आहे ती मला फार आवडली. त्यामुळं मी माझे विचार बाजूला ठेवून तुमच्यात मिसळून या कार्यक्रमात दिशा देणार आहे. त्याचं सूत्रसंचालन थोरवे करत होता. थोरवेने लगेच डायलॉग मारला, पाठीमागून आला आणि पुढे निघून गेला. तसंच झालं होतं त्याचं. म्हणजे तो एवढा पॉप्युलर झाला ना की कोणतीही जबाबदारी द्या, तो नाही म्हटलेला नाही. त्याच वेळी आपण बघत होतो की हे करताना सुद्धा म्हणजे आपल्याला अनेक अडचणी यायचे, कोण कसं करेल, कोण आपण पण मग एकत्र बसून
की कोणाला काय जबाबदारीचं हे ठरवलं. त्यामुळे आपला कार्यक्रम व्यवस्थित झाला. त्यावेळेस सगळं करत असताना जेवण कोणत्या बॅचनं घ्यायचा हा एक प्रॉब्लेम आपल्या पुढे थांबवतो, कारण त्याला खर्चही तसा होता. कारण आपले सर्व विद्यार्थी मिडल क्लासचे होते आणि त्यातूनच मग विलास आचरेकर, संजीव सावंत, थोरवे यांची बॅच, मी त्यांचं कौतुक करतो, त्यांनी ती जबाबदारी उचलली. आणि हे जे मुलं आहेत ना सर, ती आपला जी आज्ञा देतात त्याचं पालन करतात. नाही सर तुम्ही असं कशाला, हे असं असं नाही, त्यातून मार्ग काढूया आपण. पाठीमागे कधी गेलेलं नाही. बरोबर. आणि त्यातून मार्ग काढता काढता अनेक अनुभव आले. त्या अनुभवातून आपण वाट काढत काढत पुढे गेलेलो आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला. शेवटी आपल्याला काही कटूही अनुभव आलेले आहेत, ते तुलाही माहिती आहे, त्याचा उल्लेख मी पुढे करणार आहे. आणि माझा प्रश्न असा होता की आपण म्हणजे तुमचा हा जो स्वभाव आहे हां. की सगळ्यांना समान बघायचं, कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये कटुता किंवा मी कधी बघितली नाही, तर तुम्हाला अनुभव आले असतील तरी पण तुम्ही जेव्हा एखाद्याशी तुम्ही डील करता, म्हणतो आपण डोक्यावर नाही, बर्फ बरोबर. ठेवून तोंडात साखर, हे तुम्ही कुठे शिकला? नाही, हे म्हणजे हे पहिल्यापासून माझा तो गुणच आहे. काय असतं, आपण म्हणजे वाढवत गेलो की ते म्हणजे त्याला अनेक फाटे फुटतात. बरोबर. त्यामुळं जे गोड बोलून समजावून सांगून जी कामं होतात ते आपण त्याच्यावर दबाव आणून किंवा त्यांना वेगळी दिशा देऊन होत नाही. त्यामुळे एक बालपणापासून हे गुण मला मिळालेले आहे की गोड बोलून आपलं कामाशी आपलं मतलब काम होतंय ना, हे महत्वाचं आहे. त्यामुळं मी लहानपणापासूनच त्या स्पर्धेमुळे हेमुळे आणि सांगायला काय हरकत नाही की मी खो खोचा युनिव्हर्सिटी प्लेअर होतो. वा वा. त्यामुळे 5वी पासून मी खो खो मध्ये होतो. 7वी पासून कोणत्याही टुर्नामेंटमध्ये मी कॅप्टन असायचो. त्यामुळे नेतृत्वाचे जे गुण होते ना, त्यामुळे मी कॅप्चर केलेले होते. दुसरी गोष्ट, मी एनसीसी मध्ये होतो. ज्यावेळेला मी कांदिवली कॉलेजला ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलो होतो, त्यांनी मला फक्त ऑर्डर द्यायला सांगितले होते. मी अशा ऑर्डर दिलेल्या होत्या की त्यांनी म्हणले तुम्ही कुठे पूर्वीचे टीचर होता का काय. पण माझं म्हणजे त्यामध्ये कमांड होतं. सर्वोदय विद्यालयाला आल्यावर सुद्धा मी परेड वगैरे घेताना, मुलाचे हे घेताना, भीमनगरचे जाताना लोक बघत उभा राहायचे. हे पाटील सर असताना हे आम्ही मुलासाठी काय काय केलेले आहे हे नंतर मी तुम्हाला बोलेनच. हा हा. नाही तुम्ही सांगू शकता, हा. ओघामध्ये पण काय आहे? सांगितलं तरी चालेल. हे पाटील सर आणि आम्ही 1983 साली लेझिम, इथं नाव सुद्धा नव्हतं, लेझिमला आम्ही येथून मुलं घेऊन दुसरीकडे आणून त्यांना ट्रेनिंग द्यायचो. नंतर मुलांना स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठी आम्ही सर्वोदय विद्यालयाला 4 वाजता मुलांना एकत्र जमायचं. त्यावेळेला मला सकाळची शिफ्ट असायची. तिथून आम्ही घेऊन टेक्निकलच्या हायस्कूलवर जायचो. तिथे मुलांची प्रॅक्टिस घ्यायची, परत आणून शाळेत सोडायचं. शाळेत त्याचे छोटे छोटे ग्रुप बनवलेले होते आणि मग त्यांना घरी सोडायचं. आता ती सरिता कोल्हे पण आहे, तिला पण माहिती असेल. पण आम्ही पहिल्या वर्षी हे सगळं केल्यानंतर टेक्निकल स्कूलच्या सर्व टुर्नामेंट्स आम्ही त्यांनाच हरवलं. त्यामुळे त्यांनी पुढच्या वर्षी आम्हाला येणंच बंद करून टाकलं. मग नंतर आम्ही आमच्या शाळेमध्ये त्या स्पर्धा म्हणजे प्रॅक्टिस घ्यायला लागलो. परत त्यानंतर आम्ही भटवाडीला जाऊन हे करायला लागलो, द्यायला लागलो. हे करत आणि अनुभव चांगले आले. कारण का आपण ज्या परिसरामध्ये जे होतो, कारण मी पण तुम्हाला सांगतोय तुमच्या परिसरासारखाच त्यातूनच पुढे आलेलो आहे. म्हणजे मी कुठं असं श्रीमंत होय अशातला भाग नाही. मी लहानपणी म्हणजे शिक्षक असताना तुमच्या पण घरी घेऊन गेलेलो आहे, बऱ्याच जणांच्या गेलेलो आहे, दीपकच्या पण घरी गेलेलो आहे. दीपकच्या घरी मी त्याची आजी असताना, दीपकची आजी शितोळे सरांना घेऊन ये. मी त्याच्या घरी ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आजीनं अंड्याचं कालवण केलं होतं. नंतर मला म्हणले
सर अंड्याचं कोरड्याच कसं झालंय? मी म्हटलं छान झालंय, एकदम मस्त झालंय, पण एकदम दिलदार. आणि हे गुण आपण शिकत आलेलो आहे. आपणाला थोडा अनुभव होता, दुसऱ्याचं कसं सांभाळून घ्यायचं, कसं पुढे जायचं या आयडिया मी घेत गेलो. आणि त्यामुळे सगळ्यांना समान दिलं तर कामं होतात. तुझा भाव कोणाचा करायचा नाही, या दृष्टिकोनातून मी पुढे होत गेलो. बरोबर बरोबर बरोबर. दीपकबद्दल तुम्ही म्हणालात तर माझी पण दीपकबद्दल आठवणी आहेत. दीपक चं घर आमच्या शाळेच्या रस्त्यावर होतं. घरापासून शाळेचे रस्ते होते आणि मला वाटतं दीपक बरोबर बऱ्याच वेळा येतोय. हां, दीपकच्या खांद्यावर हात ठेवून मी शाळेत गेलेलो आहे. म्हणजे दीपक लहान होता, गुटगुटीत होता, मी थोडासा कदाचित थोडा मोठा असेल. आणि त्याच्याकडे एक शबनम बॅग होती. तर बऱ्याच वेळा आम्ही यायचो आणि आमच्या गप्पा व्हायच्या. तर दीपकला कदाचित ते आठवणीत नसेल, पण मला पूर्ण आठवणीत आहे. आणि तेव्हा मी त्याला विचारलं होतं की तू मोठा होऊन कोण, कारण ते एक जनरल क्वेश्चन आहे, मोठा झाल्यावरती काय होणार. आणि मला अजूनही आठवतं त्याचं उत्तर होतं की मी पत्रकार होणार. आणि ते जे आहे, मला वाटतं आजची जी त्याचे करिअर काय जिथे आपण त्याला बघतोय, त्याचं जे बीज आहे ते फार म्हणजे 5वी-6वीच्या याच्यात त्याच्या डोक्यामध्ये होतं. आपण म्हणतो की सक्सेसफुल आणि आपण कॉर्पोरेटमध्ये काहीतरी करतो, पण आपण कन्फ्यूज असतो. म्हणजे मी तरी कन्फ्यूज होतो की काय, मला सगळंच करायचं होतं. पण दीपककडे मी पाहिलं, तो खूप फोकस्ड होता. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आज जे काही आपण बघतोय त्याची पर्सनॅलिटी, त्याची मेहनत आणि त्याची एकाग्रता आणि त्याचं ध्येय त्याने ठरवलेलं होतं असं मला वाटतं. आणि थोडं एक किस्सा सांगतो. दीपक ज्यावेळेला बोर्डामध्ये आलेला होता, त्यावेळेला एक गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून वसंतदादा पाटील यांनी त्यांचा सत्कार घेतलेला होता. तो एक होता आणि मंगेश कोणतरी. हा, मंगेश मस्कर. मस्कर, त्या वर्षी मंगेश मस्कर जोगेश. पण योग असा वसंतदादाच्या त्या ठिकाणी सांगलीचा आहे म्हणून ताबडतोब त्या ठिकाणी गेले की सांगलीचे लोक आले ना, तर कोणाला अडवायचं नाही. मग त्या ठिकाणी सत्कार केला, आम्ही दर्शन घेतलं. म्हणजे आता एखाद्या मंत्र्याला जर भेटायचं म्हटलं तर ती गोष्ट दुर्मिळ झाली. बरोबर, त्यावेळेचे हा. वेगळे होते राजकारणी. तसाच एक किस्सा आहे. हे म्हणजे सांस्कारिक गुणच असतात. हा दीपक आला की पहिले माझे पाय धरायचे. ज्यावेळेला माझ्या लग्नाला तो चक्रदेव आणि आरती आलेली तू होती. फक्त तुमच्या आणि चक्रदेव सरांच्या पाय धरायचा. नाही, सर्व म्हणजे जे आदर मोठे गुरु आहेत त्यांना तो हे करायचा. एकदा तो ज्यावेळेला माझ्या लग्नाला आला आणि विठ्ठल म्हणून माझा मित्र होता, त्याच्या आईचे चरण त्यानं धरले. मग ती एवढी कौतुक करायला लागली की बघ, मुंबईचा मुलगा इथं एवढा छोटा, किती संस्कार आहेत, माझे येऊन पाय धरले आणि माझी मुलं मला कधी विचारत पण नाही. नाही, त्याचे कौतुक हा, पार्श्वभूमी कौतुक आहे. ते आहेच. बरोबर. मग त्याचा एक किस्सा एक असा झाला की विद्यार्थी येऊन माझे असे जरा हे मान द्यायचे म्हटल्यानंतर माझी छोटी मुलगी पण एक 5वीला होती. मग मी सांगितलं, बघ कसे आई वडिलांचे हे आदर घेतात. मग तिने पण एक गमतीशीर किस्सा आहे हा. तिने पण 2 दिवस असं येऊन शाळेत जाताना आज्ञा घेते जायचं सुरुवात केली. हा. एकदा काय झालं, जाताना तिनं पायात कॅनॉचे बूट घालायचे असतात. मग पायात एक बूट घातला आणि दुसरा घातल्यानंतर त्या लक्षात आलं की आपण आईच्या वडिलांच्या पाया पडलो नाही. तिनं काय केलं, जो कॅनॉस घातलेला बूट आहे तो वर धरला आणि लंगडी घालत किचन मध्ये आली. आम्ही म्हणलो, काय तू कशी काय इकडे आल्यात? ए बाय, पाय पुढे कर तुझा. ती समय सूचकता तुमच्याकडनं झालेली आहे. तेच मी म्हणतोय मगाचपासून. मग मी म्हणलं, अगं राहू दे ना, नाही पडत तर उद्या पडशील. नाही तर तुम्ही म्हणाल ना आणखीन 2 दिवस नाटकं केली आणि परत. असा एक किस्सा आहे. बरोबर सर. दुसरा किस्सा, ज्यावेळेला हिची रिटायरमेंट झाली, आता माझ्या दोन्ही पण मुलं, आम्ही कार्यक्रमाला येतो पण आम्हाला स्पीच करायला लावणार, बोलायचं काय आम्हाला जमणार नाही. तर ती मोठी मुलगी, आता आपलं कसं नेहमी कौतुक करतात, त्या मोठ्या मुलीनं सगळं कौतुक, हे ह्याचं डिपार्टमेंटचे सगळे लोक याची कौतुक करत होते, किती शांत आहेत, किती हे आहेत, व्यवस्थित आहेत. मग तिला सांगितलं, मुलीला म्हणले, तुम्ही 1-2 शब्द बोला. तिने बॉम्बच टाकला, तुम्हाला वाटतंय आई जेवढी शांत आहे ना तेवढी ती नाही आहे बोल.
हा रागीट आहे. म्हणजे असे जे अनुभव असतात ना फ्रेंडली असतात मस्तपैकी. मुलं शक्यतो हे करत नाहीत, हा. त्यामुळे त्यांना आपण तिकडेच बसवलं आज. अजून एक तिचा किस्सा होता असा की घरचे रागवतात. म्हणजे लहान मुलगी माझी एवढी तापट होती ना, आता एवढी शांत झाली ना की कौतुकास्पद. पण त्यावेळेला एकदा काय झालं, ही ओरडली, काहीतरी तिचं ऐकलं नसल्यानं ओरडली. किती नालायक आहेस ग तू म्हणली. ती बोलली कदाचित मी नालायक असेल, याचा अर्थ तुझ्या गोष्टीचं समर्थन मी करू शकत नाही. नंतर म्हणली काय ह्याच्याकडे डोकं फोडायचं काय, मला बोलली. ते म्हणले ते तुझा प्रश्न आहे. मग आम्ही म्हणलं ते सोडून दे, तुझ्या नादालाच लागायला नको. बरं. असे किस्से आहेत. हो, हो. त्यामुळे वातावरण घरात माझं ना एकदम मस्त हो, आम्ही हो, हो, बरोबर. नाही, तुमच्या प्रेझेन्समध्ये कुठलंही हा. वातावरण मी अनुभवलंय ते एक मोकळंच होतं. दुसरा सरांचा गुण म्हणजे आपण जे विचार करतो की सर एवढे कनेक्ट का झाले, हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की का कनेक्ट होता तुम्ही शिक्षकांशी. तर जो निगर्वीपणा आपण जे म्हणतो ना, आपण जे म्हणतो की नो नमंती फलिनो वृक्षा नमंती गुणिनो जना, फळांनी बहरलेली जे झाडं असतात ते नेहमी वाकलेली असतात आणि तसे जे गुणीजन असतात ते नेहमी वाकलेले असतात. तर मला वाटतं तो जो त्यांचा स्वभाव आहे थोडा फॉरवर्ड होण्याचा, वाकण्याचा आणि समोरच्याला रिस्पेक्ट देण्याचा, त्यामुळे मला वाटतं आपण ते ह्या सगळ्या वयाच्या मुलांशी, लोकांशी, शिक्षकांशी कनेक्ट होऊ शकले. आणि त्या सगळ्या शिक्षकांचा सरांबद्दल जो आदर आहे, कारण आम्ही बऱ्याच शिक्षकांच्या घरी गेलो होतो, नंतरही भेटायला गेलो होतो, तो खूपच म्हणजे हे एकदम वाखाणण्यासारखं होतं. आणि सरांशिवाय तो कार्यक्रम किंवा जी आम्हाला अनुभव आला तो कदाचित घेता आला नसता. आणि त्याची प्रेरणा तुमच्या कार्यक्रमापासूनच मिळाली. ते झालं आता कौतुक सर. हा. दुसरी गोष्ट मी सरांची आणखीन एक म्हणजे पुढचा प्रश्न विचारायच्या अगोदर करतो. सरांची जी विद्यार्थी वृत्ती त्यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितली, त्याच्याबद्दल माझा एक अनुभव आहे. आणि मी हे मुद्दाम बोलतोय कारण सर काय माझी लाल संघटना वगैरेचे अध्यक्ष काय सभासदही नाही आहेत, त्यामुळे ते स्वतःचे लालकर काय करणार नाहीत, त्यामुळे मला ह्या गोष्टी मुद्दाम सांगायच्या वाटतायत. तर एके दिवशी सरांनी, मला वाटतं मी कुठेतरी टूरवर होतो, सरांचा एक व्हॉट्सॲप हे आलं, ड्रॉइंग आलं आणि सरांनी मला सांगितलं की याचं क्षेत्रफळ काय आहे. तर मी ते बघितलं तर तो एक म्हणजे असं ना चौकोन चौरस नव्हता, वेडावाकडा एक प्लॉट होता. तर मी थोडं म्हटलं अरे बघायला लागेल, थोडंसं करायला लागेल. तर ते म्हणाले हां मला सांग काय आहे. तर मी ते बघितलं तर ते सॉल्व्ह करता आलं त्याला, थोडं थोडं चौकोन चौरस आयतामध्ये त्रिकोणांमध्ये वगैरे करून त्याचं क्षेत्रफळ काढून सरांना सांगितलं. मग सरांचा प्रश्न होता की त्याची जी मधली जी हे आहे लांबी मॅक्झिमम जी सेंटरची त्याची किती यायला पाहिजे लेंथ. मग ते पुन्हा एक्स वगैरे करून मी ते काढलं. तर मी म्हटलं सर हा अंदाजे आहे, कारण तुम्ही जे सांगितलं ते आहे. तर मला वाटतं दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतः ते कन्फर्म केलं आणि ते म्हणाले की ते बरोबर आहे. त्यांना मला वाटतं उत्तर थोडंफार माहिती होतं, पण तरी पण त्यांनी मला ते विचारलं की हे कसं काय काढलंस तू, ते मला आधी सांग. म्हणजे हे क्षेत्रफळ आलं ते सगळं ठीक आहे, पण हे सॉल्व्ह कसं केलं. तर ही जी वृत्ती त्यांच्यामध्ये आहे ती मला वाटतं खूप म्हणजे आपल्याकडेही काही वेळेला ते कमी पडतो. आपण वर एखाद्या गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळालं किंवा रिझल्ट मिळाला की आपण पुढे निघतो. पण हे सर मला आठवतं, तुम्हाला आठवतं हा, की नाही? मला आठवतंय, त्याच जागेवरती आता आठवतंय. घर आहे, त्याच घर त्याच बांधलंय जागेवर घर मी आहे. त्याच जागेवर. आणि मला हे नेहमी की एखादी गोष्ट करायचं म्हणलं की माहिती करायचं मला चैन पडत नाही. त्याचं उत्तर आपण बरोबर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा. बरोबर. नाही, तो मुद्दा तुम्ही मगाशी सांगितला हा. ते मला आठवलं की ते बरोबर आहे आणि हा. ते तसंच असतं ते. तर एकूण सर मला असं विचारायचं आहे की तुमचा जो प्रदीर्घ सेवा जी आपल्या शाळेमध्ये झाली, तुम्ही मगाशी सांगितलं की शिक्षकांचा प्रभाव आहे, सरांनी तुम्हाला जबाबदाऱ्या दिल्या, खटकूळ सरांनी, चक्रदेव सरांनी. पण शाळेचे मॅनेजमेंट त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. तर तुम्हाला म्हणजे कसं त्याबद्दल काय वाटतं, त्या एकूण वातावरणाबद्दल किंवा तुम्हाला जे काय शिकायला मिळालं, जे प्रसंग आले, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी म्हणजे कोणाचा तुम्ही उल्लेख कराल की ह्या गोष्टींमुळे आज जे काय माझं विचारसरणी आहे किंवा विचारधारा आहे, तर ह्या एकूण वातावरणात कसं काय म्हणजे कसं विश्लेषण कराल हा. त्याचं? मी ज्यावेळेला सर्व्हिसला लागलो 81 साली, आपण कुठेही गेलो ना, आपले इंटरव्ह्यू झाले की सांगतात तुम्हाला 1-2 दिवसांनी कळवतो, तुम्ही जावा. पण मी ज्या वेळेला म्हणजे जोपर्यंत
कांतीलाल शेठ म्हणजे देव माणूस, मी पण त्यांना फार मानतो, की ज्या दिवशी तुमची इंटरव्ह्यू तुम्ही सक्सेस होता त्याच दिवशी तुमच्या मस्टरवर नाव होतं आणि तुमची सही घेतली जाते. म्हणजे त्यांना हे भ्रष्टाचार वगैरे असा होऊ नये हा त्यांचा मान. आणि ज्याचं सिलेक्ट झालेलं आहे त्याच्यावर खून करताना वरून बरोबर येते ते खालच्या कोपऱ्यापर्यंत बरोबर, आणखी त्यात गडबड करू नये म्हणून. आणि खरोखर एक देव माणूस तो. म्हणजे लोकात असे ऍडमिशन घेताना कोणीही माघारी गेला नाही पाहिजे, म्हणून ते सर्वोदय विद्यालय कुठे ऍडमिशन नाही मिळालं तर सर्वोदयला मिळालं. आणि मला फार त्यांचा अनुभव आहे. दीपकला आठवत असेल की मला वाटते दीपक तू 82 का 83ला 5वीला होतास. हा 83ला. तो 5वी एकदम छोटा होता आणि एकदम खटकूळ झरावर त्यांनी एक जबाबदारी टाकली की 2 दिवसात मला एक धार्मिक कार्यक्रम आहे, एखादं नृत्य किंवा नाटक असं बसवायचं. मग मी तू आत्ता बोललास त्यावेळेला मी ज्या ठिकाणी राहत होतो ते फ्रेंड सर्कल, माझे संबंध असे मित्रत्वाचे, त्यांचं गीत कला पथक म्हणून होतं. त्यांना मी सांगितलं, त्यांनी 2 दिवसामध्ये कातकरी नृत्य बसवून दिलं. आणि दीपकचं एक नाटक छोटंसं साईड म्हणून ते त्यांच्या बंगल्यावर गेले. पाटील सर होते, शेठची पोट धरून हसत होते आणि खटकूळ सरांना टेन्शन होतं की एखादं नृत्य मी 2 दिवसात बसवायचं कसं, कुणाला सांगायची जबाबदारी. आणि मी ते केलं. एखाद्या दुसरी गोष्ट लेझिम असेल, कोणताही कार्यक्रम असेल तर त्याची दानत फार मोठी होती. एखाद्या लेझिमची स्पर्धा झाली की त्या काळामध्ये 83-85 मुलांना प्रत्येकाला 5 रुपये, हो, आम्हाला 10 रुपये, आम्हालाही मिळाले. हा, आपल्या मुलांना तिथे 10 पैसे मिळणे मुश्किल असायचे. 5 रुपये मिळाले म्हणजे मुले सर्व उड्या मारत जायचे आणि नवीन असे कट बंडल मधले नोट मिळायचे त्यांना. त्यामुळं असं व्हायला लागलं, लेझिम मध्ये म्हणायला लागले. काही मुलं म्हणाले सर मला पण लेझिम मध्ये भाग घ्यायचा, मला पण लेझिम मध्ये भाग घ्यायचा, हे असं आहे. आणि पण त्यांनी कधीही केलं नाही. त्यांचं काम एकच असेल, तुमचं काम प्रामाणिकपणा करा, तुम्ही करा. सर्वांची पालकाशी ही अगदी. आणि मला असं ऐकून होतं की त्यांचं टीबीचं हॉस्पिटल होतं सुरुवातीला. त्या गोरगरिबांना जे अन्न वगैरे द्यायचे ते पहिले खाऊन बघायचे. फार अतिशय होते. परंतु मला त्यांचा काळ संपल्यानंतर मला जरा कटू अनुभव आहे. मला त्या शाळेमध्ये सर्वात दुःखद माझी घटना कोणती असेल, पाल सरांना पण मी बोललेलो होतो, जे 1ली ते 4थी जे आम्ही एक रोपटं लावलेलं होतं ते नुकतंच फुलायला लागलेलं होतं. म्हणजे प्रत्येक अगदी गोंडस मुलं होती, 55 प्रत्येक वर्गात मुलं. हे सर्वोदय बंद झालं नसतं, कंटिन्युटी पुढे राहिलं असतं. पाल सर, मी, भोळे 40,000 आम्ही स्वतःचे घातले. आता BMC मध्ये एक लेटर तुमच्याकडे काय लेटर काय आहे का ते आणायचं म्हटलं तर मुश्किल आहे. असं केलं आणि कोणीतरी त्यांचं म्हणजे कान भरले आणि त्यांनी 4थीच्या मुलांना अक्षरशः 50 रुपये फी देत होते. ते मुलं म्हणली आम्ही 150 रुपये द्यायला पालक म्हणले तयार आहे, पण आमच्या मुलांना जाऊ द्या म्हणून. नाही, त्यांनी बंद केली. हा मला त्या काळातला अतिशय वाईट अनुभव आला मॅनेजमेंट. आणि दुसरी तुम्हाला सर्वांनाच माहित होतं की आपण इतका मोठा सोहळा केला, पण त्या सोहळ्याला ते उपस्थित राहू शकले नाही. आणि सर्वात आनंददायी क्षण माझा कोणता असेल तर तुम्हा सर्व मित्रांना मी एकत्र आणलं आणि 2014 साली जो यशस्वी कार्यक्रम केला त्याचं फार मोठं समाधान आहे. अजूनही कोणत्याही मुलांना जर फोन केला तर सर तुमच्यामुळं आम्ही एकत्र आलो, तुमच्यामुळं आम्ही एकत्र आलो. आणि मला एक हेच आहे की हे पण म्हणते कोणाशी की एवढं बोलत बसतं. विद्यार्थी आलं की त्याच्या फोनमध्ये
बोलत बसायचं. लगेच त्यांना काय वाटतं, मग 2 गोष्टी बोलले का ठेवू का ठेवू नाही, त्याच्यात जाणून गोष्टी घ्यायच्या, हे करायचं, तुम्ही कसं आहे काय, हे मला सवयच आहे. नाही नाही, खऱ्या अर्थाने तुम्ही त्या सगळ्यांना जोडणारा दुवा आहात. म्हणजे हा. असं शिक्षकांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना नक्कीच आहेत. आता शाळेच्या वातावरणात तर थोडं कौटुंबिक याच्यामध्ये येतो, तर आपल्या मुली आलेल्या आहेत, तर त्यांच्याबद्दल ओळख किंवा त्यांची हां, हां. तर आपलं कुटुंबातले जे सदस्य आलेत त्यांच्याबद्दल थोडीशी ओळख, काय वाटतं आणि त्यांनाही काय बोलायचं असेल, एखादा नाही, मी जसं सांगितलं, की मी जे सरांना पाहिलंय त्याच्याबद्दल मला जे काय माहिती आहे ते मी थोडा बोलायचा प्रयत्न करतोय. पण सरांचे अनेक पैलू असणार आहेत, कारण आता आपल्याला जसं असं जाणवतोय, जसं आपण ऐकतोय, आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन समजतायत. तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. हा, माझे दोन्ही मुली आणि दोन्ही जावई एकदम सुखी आहेत. आणि सर्वात महत्वाचे काय आहे की दोन्ही माझ्या मुली म्हणतात की दोन्ही म्हणजे माझाही नवरा आणि मृणालीचाही नवरा हे श्रावण बाळ आहे. म्हणजे बायकोपेक्षा आईला जास्त किंमत ते देतात आणि ते पाहिजेच. उतरत्या वयाला आपल्या आईला दुसरा कोणता आधार नसतो आणि ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. एक वेळ आपल्या नवऱ्याला थोडं हे केलं तर पारेल, पण त्यांच्या आई वडिलांची काळजी घेणं हे या पिढीमध्ये फार महत्वाचं आहे. त्यामुळे ते नेहमी म्हणतात ते श्रावण बाळ आहे, ते आमचं काय ऐकत नाही, आई सांगेल ती पूर्व दिशा. पण तेच असं आहे. एक्झाम्पल त्या पुढच्या पिढीलाही मिळणार आहे, त्यामुळे त्यांची मुलं त्यांच्या आईचं ऐकणार हा, आहेत. बरोबर आहे, बरोबर, चांगलं आहे. असं आहे. आणि मी त्या बाबतीत अतिशय समाधानी आहे, सुखी आहे. मॅडमनं काय सांगायचं? मॅडम, मुलींबद्दल किंवा एकूण, कारण मला माहिती आहे तुम्ही सुरुवातीला नोकरी करताना वेगवेगळ्या ठिकाणी राहून तुम्ही कष्ट केलेले आहेत आणि त्यामुळे तर काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? नाही, मी आता मुलींविषयी यांनी सांगितलं नाही. आता वेगळं मी काय सांगण्यापेक्षा यांच्याविषयीच सांगते. नाही, मी चांगलं सांगते. म्हणजे वाईट पण गुण आहेत माझ्याकडे. हा. ते गुणदोषांपैकी गुणांचा कार्यक्रम चालू आहे. चला. दोषांचा कार्यक्रम आपण नंतर घेऊ. आणि ते प्रत्येक ठिकाणी असतात. मी नाही, त्यांचं नेचर ना एकदम हेल्पफुल नेचर आहे. ते कुठलाही कोण बोलवलं झालं नाही म्हणायचं नाही, त्यांच्या नेचरमध्ये नाहीच आहे. कोणी काय बोलवलं तिकडे चालेल, पण ह्या नेचरमुळे कधीतरी मला पण त्रास होतो. त्यावेळी मी ओपन सांगते तुला. हो हो, बरोबर. अगदी हा, जगनमित्र जे असतात त्यांचा तो घरामध्ये थोडा परवा एवढी करत नाही. ते जाऊन काम करून आपण थोडं रागवणारा गेलं तर परत आपलं आहे. तर आणि त्यांना लहान मुलांची प्रचंड आवड आहे. मुलांची म्हणजे लहान असं नाही, मुलांची प्रचंड आवड आहे. आम्ही 10 वर्ष विक्रोळीमध्ये राहत होतो ना, आमच्या अपोजिट चाळीमध्ये होतो आम्ही. इथे अपोजिट यांचे गाव आले होते, भेंडोडे लोखंडे. त्यांचे 3 मुलगे होते. मी 9ला घर सोडलं की घरात कोण नसायचं. मुलगी असली तर तिचं काय एवढं व्यवस्थित, ती मुलं यायची, कोण खांद्यावर खेळतंय, कोण पोटावर खेळतंय, असं चालू असायचं. मग ते गॅसवर दूध टाकवायला मॅच बघायला ती मुलं सगळी आमच्याच घरी, कारण मोकळं मैदान ना, टाकी केल्या. मग ते खेळता खेळता ते मॅच बघा म्हणायचं तर बाहेर काहीतरी पत्त्या बित्त्यांचा डाव चालायचं, ते करपून धुळा झालेलं असं बरेच वेळा झालेलं आहे. आणि त्यांचं ते हेल्पफुल नेचर मला माझ्या ह्याच्यामध्ये, मी वर्किंग असल्यामुळे मला भरपूर उपयोग झाला, अजूनही आहे. ते आता जाऊन भाजी आणणार, निवडून ठेवणार, सकाळची भाजी, संध्याकाळची भाजी आणि त्याला लागणारा लसूण ते आजही बोलतात. लसूण सोलायचं काम. माझी मिसेस पोस्ट ऑफिसमध्ये सर्व्हिसला होते. हा, त्याच्यामुळे मी 10-12 तास बाहेरच असायचो. बरोबर. ते मला काय जमायचं नाही. बरोबर. पण त्यांचे हे नेचर असल्यामुळे मला जास्त त्रास झाले. मी 36 इयर्स मी सर्व्हिस सर्व्हिस केली बरोबर. आणि व्हीआरच घेतलं. अजूनही होती ते तब्येतीच्या हिशोबाने मी व्हीआरच घेतली. बरोबर.
त्यांना हे मुलांच्या आवडही त्यांचं ते शाळेतलं जे हे आहे ना मुलांविषयी ते अजूनही आहे त्यांच्यामध्ये. बरेच विद्यार्थ्यांचे अजून त्यांना फोन येतात, सर मला त्या काळचं लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे. ते घरात बसून त्यांना ते काम करून त्यांचं काम करून देतात. ते एक आणखी दुसरं आता त्यांनी ना गावी आमच्या ते गणपती वगैरे सार्वजनिक बसतो, त्यांनी लेझिम पथक तयार अरे वा. चालू आहे. चालू म्हणजे आहे, एक चालू आहे. लेझिम पथक मी तयार करायला सुरुवात केली. मी 5-6 हजाराचे मी स्वतः साहित्य आणलेत. वा, बरोबर. हे माहिती नव्हतं. हे मला माहिती. 5-6 हजारच आहेत ना? मी सांगितलं होतं ते क्लबने घातलेलं नाही, पण- आहे, 5,000 मी घातलेले नाही. नाही पण 5-6 हजारच आहेत का अजून आहेत? आता अजून चान्स आहे. जे काय असेल ते आता होऊन जाईल. तर पोस्ट ऑफिसचं सगळं ते अकाउंट बरोबर टॅली झाल्याशिवाय होणार नाही आता. म्हणजे ते विद्यार्थ्यांशी ते आहे ना. आपुलकी आहे. प्रेम आहे ना. आहे. आणि आता तुम्ही रिटायर झाल्यानंतर 11 वर्षांनी त्या व्यक्तीचा तुम्ही सत्कार करता म्हणजे तुमच्यातलं त्यांच्याविषयी असलेलं प्रेम म्हणजे त्यांनी तुम्हाला तेवढं दिलंय ना. बरोबर आहे, बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. प्रश्नच नाही. तेवढं दिलं म्हणून तुम्ही आता अजूनही 11 वर्षांनी सत्कार करताय. बरोबर. हे म्हणजे खूप वाखाणण्यासारखं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. खरं आहे. एक मी किस्सा सांगतो. सकाळी मी श्रीकांत कदम म्हणून एक विद्यार्थी होता, त्याला फोन केला. अरे असं म्हणजे सुनीता भालेराव येणार होते, आले की नाही मला माहिती नाही, आलेले. तिनं त्याचा एक फोन माझ्या वर्गात होता हे सांग म्हणलं होतं. मी त्याला फोन केला, प्रकाश चितोळे सर, अहो तुमचा पहिला नंबर नाही घे नाही. तर बोलणं झालं, सर तुम्ही एकदा नाशिकला या, आलं की फक्त मला फोन करा, मी तुम्हाला तिथून घेऊन जातो. मी काय केलेलं आहे हे तुम्हाला दाखवून देतो. एवढा म्हणजे तो असा जास्त हुशार विद्यार्थी नव्हता, पण मी माझ्या कर्तृत्वानं तिथे काय म्हणजे ही जे प्रेम आहे विद्यार्थ्यांचं, बरोबर. आपुलकी आहे, हे फार म्हणजे हे माझे ठेवा आहे माझा. म्हणजे हे माझं जे आहे ना संपत्ती आहे. सगळी बरोबर. तुमची जी आहे हे प्रेम आहे, हीच माझी संपत्ती आहे. ते तर आहेच. कारण मी म्हणालो तसं की तुमचं व्यक्तिमत्व किंवा एकूण जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते एखादं कॅटलिस्ट जसं आपण म्हणतो, एखादं पाणी किंवा त्याचं स्वतःचे गुणधर्म न सोडता सुद्धा तो सगळ्यांना जो एकत्र करून पुढे नेण्याचा जो तुमचा स्वभाव आहे, त्याचा मला वाटतं तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये पण घराचे इश्यूज, कुर्ला वगैरे ते सगळे तुमचे सॉल्व्ह झाले ते ह्या तुमच्या कनेक्टमुळे आणि तुमच्या संबंधामुळे आणि नक्की. तुमचं जे काही ओपननेस आहे त्यामुळे त्याचा रिझल्ट पण आपल्याला येतो. बरोबर ना? बरोबर. तर सर आता थोडंसं मी वेगळ्या प्रश्नांकडे येतोय की आता म्हणजे आम्हाला तुमची थोडीफार कारकीर्द कळली किंवा तुमचे विचार तर आम्हाला माहीतच आहेत. पण एकूण जेव्हा आपण आजची परिस्थिती बघतो म्हणजे मराठी शाळांबद्दल तर आपण बोलतोच, पण एकूणच आणि हे मी तुम्हाला काय विचारतो कारण शिक्षक हा आपण म्हणतो ना समाजाचा आरसा असतो किंवा शिक्षकाचे विचार हे नेहमीच काळाच्या थोडे पुढे असतात, त्यांना जास्त प्रगल्भता असते. तर हे आजचं जे आपण चित्र बघतो एकूण सामाजिक किंवा राजकीय किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्राचं, कारण महाराष्ट्र आपण खूप आपल्याला अभिमान वाटतो आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपली संस्कृती आहे वगैरे. आता जे काय तुम्हाला दिसतं आजूबाजूला आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असेल, शाळांमध्ये असेल, शिक्षकांमध्ये असेल, समाजात असेल, राजकारणात असेल, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला थोडे तुम्ही पॉझिटिव्ह आहात की चित्र बदलेल की तुम्हाला थोडी खंत वाटते, काय वाटतं तुम्हाला एकूणच? पूर्वीचं जर राजकारण बघितलं तर त्यामध्ये आदर होता. मी आत्ताच दीपकच्या वसंतदादा पाटील यांच्याबद्दल सांगितलं. आपण जाऊन भेटू शकतो, आपले विचार, आपल्या काय अडचणी त्यांना मांडू शकत होतो. परंतु आताच्या राजकारणामध्ये मी समाधानी नाही. हे जे आत्ताचं जे राजकारण चाललेलं आहे सत्तेसाठी आणि पैशासाठी चाललेलं आहे. कारण तुम्ही ऑब्झर्वेशन करत राहा, त्यांची प्रॉपर्टी आज 5 कोटी असेल तर 5 वर्षाने ते 25 कोटी 50 कोटी झालेले आहेत. त्यांचं म्हणजे हे येतं कुठून? आपलाच पैसा असतो. बरोबर. त्यामुळं पैसे
वापरायचे. त्यामुळं लोकांची समाजसेवा करण्याकडे त्यांचा खरा कल नसतो. सत्तेसाठी सगळं चाललेलं असतं. आणि म्हणून शिक्षकाचं पण एक त्या पिढीला कर्तव्य राहतं की आता पहा, आपण बघतोय की मोबाईल आल्यापासून ही पिढी थोडी डायव्हर्ट झालेली आहे. 2000 पासून जरा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहे. 2000च्या माझं ऑब्झर्वेशन आहे, 2000च्या पूर्वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे आपल्या शिक्षकाबद्दल, आई वडिलांबद्दल जेवढी तळमळ आहे, आत्मीयता आहे, तेवढी 2000 नंतर नाही. ते मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत आता. आणि आता लहान मुलांना काय हे असेल तर त्याच्या हातात काय दिला जातो, पहिला मोबाईल दिला जातो. एक कर आणि मग आता माझ्याच मुलीच्या 2 ट्विन्स आहेत. तिला आता दोघांना सांभाळायची, आता हल्लीच्या याच्यात एकाला सांभाळायचं म्हणजे भारी. ती 2 हे करत असताना मग ह्याच्या हातात मोबाईल द्यायचा, त्याच्या हातात मोबाईल द्यायचा. मग का नंतर काही दिवसांनी ज्या वेळा ताट त्याच्या समोर आलं ना, मोबाईल दे, मोबाईल दे, मग मी जेवतो. अशी लहान प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे, हे झालेलं आहे. त्यामुळं हे जी आत्मीयता आहे, ही आहे, त्या कनेक्टिव्हिटी कमी होत झालेली आहे. त्यामुळे शिक्षकाचं हे काय झालेलं आहे, पिढी व्यसनाधीन सुद्धा आता व्हायला लागलेली आहे. म्हणून काय कोणत्याही अन्यायाविरुद्ध किंवा वाईट मार्गाविरुद्ध परावृत्त करणं हे शिक्षकाचं काम आहे. पुढचं भविष्य त्याच्या हाती. पण आपलं काम काय, तो वाईट मार्गाला लागू नये, त्याचं पुढचं भविष्य व्यवस्थित लागावं, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि शिक्षक तो करत असतो. पण हल्ली काय झालेलं आहे, पूर्वी मी 7वीला होतो, 7वी त्यावेळेला सेंटरची परीक्षा असायची. शिक्षक रात्री 8 वाजता सेंटरच्या परीक्षेसाठी अभ्यास केलाय. रात्री मी गेलेलो आहे त्यावेळेला. पण आता तसं तुम्हाला दिसणार नाही. आता ट्युशनचं युग निघालं. आम्हाला ट्युशन नव्हते त्यावेळेला. वाटायचं ट्युशन म्हणलं की हा अभ्यासात कच्चा आहे. बरोबर. हा, ते ट्युशन वगैरे नाव नाही. आणि हसत खेळत सगळं आपलं आयुष्य गेलेलं आहे, शाळा गेलेलं आहे. आता मुलाला बघा तुम्ही, 2री पासून 3री पासून, पूर्वी 7वी झाल्याशिवाय शाळेमध्ये ऍडमिशन मिळत. बरोबर. आणि त्यामुळे हे राजकारण हे बोलण्यासाठी आहे, काही त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. तरी पण आपण अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. आपण असंच जर सोडून दिलं की काय नाही, राजकारणाचा काय उपयोग नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, मग हे अनेक पोप आहे. म्हणून दीपक जो करतो तो योग्य आहे. जिथं ठिकाणी माझं पण हेच तत्व आहे, जिथं अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे किंवा अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजे. तर आपणाला दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार असतो. आपण अन्यायाविरुद्ध लढत नाही, आपण सर्व गोष्टी सहन करतोय, पैशानं मत आपण विकलं जाते, तर आपल्याला मग दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार नसतो ना. तर या गोष्टीकडं या पिढीनं लक्ष दिलं पाहिजे. आपण आपले प्रामाणिक प्रयत्न ठेवले ठेवले, परिवर्तन पाहिजे. होतच. परिवर्तन हा. तर समाजाचं हा. हेच आहे, तर ते होणार. पण 100% नाही झालं तरी 50% होईल, पण प्रयत्न केले. ठीक आहे. मला वाटतं आपण थोडा एक रॅपिड फायर, थोडासा वेगळा प्रयत्न आहे. आता या प्रेक्षागृहात जेवढे लोक बसलेत मी सगळ्यांना तर काही ओळखत नाहीये, पण मी काही नावं तुम्हाला घेतो. तुम्हाला एका शब्दात त्याचं वर्णन करायचंय, कारण मला माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाच्या यातल्या बहुतेकातल्या. 1 मिनिट मी कदाचित आहे, वेळ आहे आपल्याकडे. मी एक 5 मिनिटात माझं बालपण विषयी सांगतो. अरे हा, प्लीज सांगा. हा, मग त्याच्यानंतर आपण तर मी बालपण म्हणजे जे सर्वोदय विद्यालयाचं बालपण होतं तेच माझं होतं. शाळेतून आलं की पाटी फेकली, त्यावेळेला खेळ, गोट्या, भवरे, विटीदांडू, सुरपारंब्या, हे सगळे खेळ. आणि थोडा दिलेला अभ्यास केला की दिवसभर मोकळे. आई वडिलांना काय माहित की मुलगा शाळेत जातो. बस. आम्ही 6 भावंड होतो, 4 भाऊ
2 बहिणी. मोठा भाऊ 10वी पर्यंत शिकल्यानंतर मिलिटरीमध्ये गेला. त्याच्या प्रयत्नामुळे किंवा त्याच्या आधारामुळे मी या ठिकाणी परत येऊन पोहोचलो, नाहीतर माझी पण शिकण्याची कुवत नव्हती. ज्यावेळेला मी आणि त्यावेळेला शिक्षण हे घ्यायचं आहे. आता हे नवीन एज्युकेशन निघाल्यानंतर लोकांना माहिती झाले की पुढं काय करायचं आहे, कोणत्या साईडला गाठलं पाहिजे, त्याचा पुढं उपयोग कसा होणार. त्यावेळेला काय नाही, शिकतोय चला, हे असं दिवस घडला. म्हणजे बालपण असं गेलं. एक किस्सा सांगतो. तुम्ही कसं आता या ठिकाणी सुद्धा बोर वगैरे, आत्ताच्या मुलामध्ये मी पेटीला आलो, पेटीला बाहेर आलं की बोर खातोय, कोण काय खातोय, काय खातोय. माझं शारीरिक शिक्षणात मी बाहेर येऊन हे गेलो की सर्व टगारे वगैरे मुलं येणार माझ्यावर, होणार सर असं आहे तसं आहे, त्या शिक्षकाला काय म्हणतात, त्यांची नक्कल करणार. मग म्हणतात शिक्षकांची नक्कल करतो, नाही सर तुम्हाला दाखवतो तो करतो. मग पलटे मारायचे. असं आहे. त्याचं बघा, त्या मुलीशी ते बघा सारखं त्याचं काहीतरी लपड आहे. हे बिंदास बोलण्याचं माध्यम कोण? शारीरिक शिक्षण. बरोबर. ग्राउंडवर येणं 24 तास ते अगदी बरोबर. मला माहिती नसायचं. टाइम टेबल नाही दिलं तर मला आता ते मंदारवाला वगैरे तरी माझा पुढचा पेटीचा तास असला की हात बांधून माझ्या पुढे वाचा, सर पुढचा तुमचा तास तुमचा आहे. अरे मला माहिती आहे माझा तास आहे, मी येणार. हात बांधून पुढे असायचं. कोणाचा ऑफ पिरियड असेल तरी येणार, सर ते सर आज आलेले नाही. मग आले नाही तर ती शाळा बघेल ना, नाही तुम्ही सोडा आम्हाला. हे असं असायचं. फक्त ह्या सर्व गोष्टी हे असायच्या. एक किस्सा सांगतो. मी एक 3रीला असेल आणि त्यावेळेला बोरं वगैरे खिशामध्ये असायचे आणि ते बोरं मी माझ्या मित्राला खायला दिले. काही बोरं माझ्या खिशामध्ये होते. ते बोरं खाऊन त्यानं काय केले, एक बोर काय केले, त्या मुलीला मारलं. तिने शिक्षकांना सांगितलं. सर म्हणले सगळ्याचे खिसे चेक करा. आता माझ्याच खिशात बोल. मी लघवीला म्हणून जे बाहेर पडलो, पळत गेलो. एक 100 मीटरवर ग्राउंड होतं असं ओपनवर, तिथपर्यंत गेलो. त्याच्या माझ्या मागं मॉनिटर धावायला लागला. हा जातो कुठे. मी म्हणलं सगळी बोरं तू घे, पण मी फक्त याच क्रियेसाठी आलोय सा. मग त्यानं जाऊन सांगितलं सर याच्याकडे बोरं बिरं काय नव्हते, हा ह्याच कामासाठी आलो. असे किस्से होते. म्हणजे जसं तुमचं मॅडमना प्रसंग माहित होता का? नाही आज सांगितलंय. म्हणजे बघा आपण सरळ मार्गी प्रवास करून बोरापर्यंत आला. मी कोणती सर्व म्हणजे एन्जॉय केलेलं आहे. सर्व कॉलेजमध्ये सगळे एन्जॉय केले. आता काही गोष्टी हिच्या आहेत सांगितल्या. पण ती वेगळी मुलाखत होणार आहे तुमची. हा ती वेगळी मुलाखत करू. नाही आमच्या बरोबर नाही, मॅडम पण घेणार आहे तुमची मुलाखत आता. होय, घरी जायचं आता परत. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. हा. मला वाटतं मी म्हणजे दुर्दैवाने सगळ्यांच्या नावाने ओळखत नाहीये, पण काही लोक मला आठवतात. तर मी चालेल जस्ट एका शब्दात मात्र हा, दुसरा शब्द येता कामा नये. हा, तर सुरुवात आपण इझी कारण करूया. दीपक पवार, एका शब्दात आणि लवकर. सडेतोड बोलणारा निर्भीड व्यक्ता. सडेतोड. हा, ओके. आणखी कोण हे उभी? तर चंद्रशेखर हिंगे. अवघड प्रश्न आहे. ते डोळे समीक्षा करणारे हा. पहिल्या बेंचवर. सर कन्फ्युज. चूक काढणारा म्हणजे काय म्हणायचं लागेल त्याला? समीक्षक. समीक्षक आहे. समीक्षक बरोबर. टीचर. हा, म्हणजे माझे हे बरोबर आहे. हा. बरोबर आहे. आपला प्रशांत धारगळकर. आज्ञाधारक व्यक्तिमत्व. हा. तो एका शब्दात सांगायचं म्हणजे आई, वडील आणि गुरु यांना देव मानतो. बरोबर. ठीक आहे मंदार, मला वाटतं आपण श्रोत्यांपैकी कोणाला प्रश्न असतील, कारण जे जसं मी म्हटलं, मी प्रयत्न केलाय दिलेल्या वेळेमध्ये थोडा गप्पा गोष्टी करायचा, पण तुमच्या मनातला एखादा प्रश्न राहून जायला नको, कारण हे आपल्याला ह्या असे कार्यक्रम करायला लागतात आपल्या लोकांना जाणून घ्यायला.
आणि तो मंदार आणि टीम सगळ्यांनी ते अरेंज केलंय. तर मला वाटतं 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. कोणाला काय विचारायचं असेल सरांना? हां, महेंद्र. नाही नाही, चालेल आवाज हो, पोहोचतो आवाज. सगळ्यांपर्यंत. सर मला तुम्हाला असं विचारायचंय की इथून पुढे येणारे जे विद्यार्थी असतील किंवा जो कसं असतं माहिती का, लहान मुलं असतात ना ती उद्याचे भविष्यातले भावी नागरिक असतात देशातले. तर आताची जी पिढी आहे ही उद्याची पुढची भावी व्यवस्थित नागरिक बनेल याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, त्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? चांगला प्रश्न विचारलेला आहे. हे तुम्हाला शिक्षक आणि पालक यांची मदत घेऊन त्यांचं भविष्य कोणत्या गोष्टीमध्ये चांगलं आहे याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल. कोणत्या गोष्टी वाईट आहेत हे लहानपणामध्ये त्यांना सांगावे लागतील. कारण का हल्ली लहानपणामध्येच जी संगत आहे ना, ती संगतीनं बरेच गोष्टी वाईट सुद्धा घडत असतात, काही चांगले. म्हणजे चांगली संगत करणं, चांगल्या वातावरणात राहणं, चांगले संस्कार घडणं हे यासाठी कारणीभूत आणि ते कोण? शिक्षक आणि पालकच देऊ शकतात. आणि हे जर त्यांच्यावर चांगले बिंबवले तर काही घडत जाईल. कारण बघा, अनुकरण विद्यार्थी हे आजूबाजूचं वातावरण बघूनच करतात. बरोबर. आणखी आणखी कोणाला संदेश? 1981 ला तुम्ही जॉईन झालात तेव्हा तुम्ही अगदी नवखे होतात आणि त्याच्यानंतर 33 वर्ष तुम्ही सर्वोदय शाळेत अध्यापन केलं. हे करत असताना असे कोणते शिक्षक आणि शिक्षिका होत्या की त्यांचा इन्फ्लुअन्स परिणाम तुमच्यावर झाला की बाबा हे शिक्षक यांच्याकडून ही गोष्ट मला आवडली किंवा ही चांगली वाटेल, असे कोणते शिक्षक होते ते तुम्हाला खास वाटले? एक तुमचा सर्वांचा आदर्श खटकुळ सर आहेतच. दुसरे बारकावे जे आहेत ते त्या काळात म्हणजे खटकुळ सरांचे उजवे हात कोण होते? चक्रदेव सर होते. कोणतीही गोष्ट सांगायची झाली, कारण का हा सकाळचा आणि दुपारचा जवळजवळ 100 स्टाफ, 3000 मुलं, अगदी सायलेन्सची गाडा व्यवस्थित चालायचा, ही गोष्ट सोपी नव्हती. पण त्यांच्या विश्वासावर हे चालायचं. खटकुळ सराला कोणी एखादे काम सांगितले तर नाही म्हणत नव्हतं, असे होत होते. तर त्यामध्ये मला सहकार्य मिळालेलं आहे, त्याची नावं सुद्धा मी घेतो. चक्रदेव आहेत, नंतर गटणे मॅडम आहेत, परत साने मॅडम आहेत, जोशी मॅडम आहेत. माझे आता 15 मला वाटतं 1 महिना 1.5 महिना झाला असेल, अत्यंत माझा जिवलग मित्र सहकारी इंगळे अशोक पंढरीनाथ, AP इंगळे PTचे होते, ते एक्सपायर्ड झाले. त्यांचं पण सहकार्य आणि मोलाचं सहकार्य पाटकर सरांनी सुद्धा दिलेलं आहे. आज आपल्या सर्वांच्या एका शुभेच्छामुळे ते 95व्या वर्षात शुभेच्छा त्यांनी केलेल्या आहे. ते पण मी त्यांना इन्व्हाइट केलं. सर म्हणले प्रकृत्या मानानं मला जरा थकवा जाणवतो, त्यामुळं मी येऊ शकणार नाही, पण तुमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत. नंतर आपल्याकडे शिकण्याची जिद्द पाहिजे. एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो, पहा, रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो. ही मी 5 आता तुम्ही हे दिलेलं होतं, संदेश वाचवला, त्यांच्या हाताखाली एक 10 वर्ष काम केलं. त्यामध्येच एक शिक्षिका होती, त्यांचं कोणाचीच पटत नव्हतं. आणि मग ते मला बोला, त्यांनी कंप्लेंट घेऊन शेटची पर्यंत जरी जायचं, मी अन्यायाविरुद्ध लढणारा मनुष्य आहे, मी ते कुठे गेले मी तिथं तोंडावर बोलायचं त्याला. मग ते सगळे मिळून कुठे जायचं? शेटजी माझ्या कोणाने शितोळेचं, तुम्ही जावा मी बघतो नंतर. ते मला विचारायचे पण नाही, कारण हे जे आहेत ते अन्यायाविरुद्ध लढणार आहेत, कुठे काही करणार नाही. आणि त्यामुळं जे आपण आहे, आपण रिस्पेक्ट दिला की रिस्पेक्ट, म्हणजे त्यांना मी एक सांगितलं, रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो. आणि मी या सर्व लोकांना, आता साने मॅडमकडून मी काय टाइम टेबल कसं बसवायचं हे त्यांनी मला शिकवलं. आपलं टाइम टेबल असतं जे फार कसरत, बुद्धिबळासारखे कसरत. हो बरोबर. हा, चक्रदेव सरांनी ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं,
पाच सर बारीक सारीक हे याचे मुद्दे आहे. म्हणजे कसं नियोजन कोणत्याही गोष्टीचं कसं करायचं त्यांनी शिकवलं. अशी नावं घेता येतील. त्यात मी म्हणून जोशी मॅडम होत्या, M.N. जोशी, त्यांनी पण मला चांगलं सहकार्य केलं. मी सर्वांशी अगदी तू म्हणतो मिळून मिसळून राहत होतो, त्यामुळे त्यांचं सहकार्य मिळालं होतं. आता प्रत्येक ठिकाणी एखादे दुसरे असतात, त्यांना आपले विचार पटत नाहीत, त्यांच्या विचारांना आपण जाऊ शकत नाही, त्यामुळं त्या गोष्टी आपण निग्लेक्ट करायच्या, त्यावर विचार घेत असतात. आणखी कोणी एखादा शेवटचा प्रश्न? हा तर सर म्हणजे तुम्ही बाकी सगळ्यांचा उल्लेख केला, पाटील सर आणि तुम्ही, आम्ही तुम्हाला नेहमी जवळ एकत्र बघितलेलं आहे. जरा पाटील सरांबद्दल पण आम्हाला सांगितलं तर जास्त हा, बरं होईल. पाटील सरांबरोबर सांगायचं राहून गेले ते. पाटील सर म्हणते सगळ्या बरोबर बोलला, मलाच मागे ठेवलं. मंदारला त्यांनी मेसेज दिलाय. हा, ही आमची एक जोडगोळीच होती. हो, बरोबर. जय विरुच म्हणा. हा आहे आहे आहे. आम्ही म्हणजे आता सांगितलं ना, लेझिम म्हणा हे सकाळी मुलांना घेऊन जाणे हे खटकू सर भर मीटिंग मध्ये सांगायचे. बघा, त्यांना पण संसार आहे, त्यांची पण बायका मुलं आहेत, पण त्यांच्यापेक्षा हे जास्त प्रेम कोणावर करतात? शाळेवर करतात. बरोबर. असं तुम्ही पण केलं पाहिजे. म्हणून आम्ही हाडाचे शिक्षक होतो. करेक्ट. लेझिम म्हणलं की सर्वोदय विद्यालय घाटकोपर म्हणलं की घाटकोपर मध्ये नव्हे, त्या नॉर्थ झोन मध्ये कुणी नाव काढायचं नाही. बरोबर. असं एक नाव होतं. आणि आता सुद्धा तू सुद्धा मागे मला बोललेला होता की मी म्हणलं होतं ही सीमा शेळके आहे बघ लेझी मध्ये, तो तू म्हणला होता ती नाही फोटोमध्ये. हा फोटोमध्ये, तर ती स्काउट अँड गाईड मध्ये होती, लेझिम मध्ये नव्हतं. तू म्हणलं परत तिला विचार आणि ते फोटो बघ म्हणून. मग ह्याला पटलं, हा तर परत एकदा याचाच भाऊ मी घरी गेलेले असताना त्याला तो आईजवळ रडायला लागलेला. काय काय मी म्हटलं काय झालंय, तर याला सर्वोदयला ऍडमिशन घ्यायचं. तर म्हणलं उद्या ये. त्याला ऍडमिशन घेतलं. मी यांना सांगितलं 6वीला तू सर्वोदयला. नाही म्हणला, हा म्हणला 5वी पासून आला. नाही म्हणलं चालेल. मग त्याला विचार, नाही मी 6वी पासून आलो. म्हणजे बारीक सारी गोष्टी माझ्या बरोबर लक्षात असतात. बरोबर. तर मुलावर सुद्धा हे तुम्ही प्रेम दिलं की प्रेम आपोआप मिळतंय. आता एखाद्याने विचारलं दाखला कसा मिळवायचा, आपण सांगायचं असं असं जा, त्या ठिकाणी जा, अप्लिकेशन कर, तुला मिळेल. तेथून हे काय नाही अडचण आली तर मला सांग. मी आलं, हे ज्यावेळेस मुख्याध्यापक होते पाल सर असा असा विद्यार्थी आहे, तो येईल तुमच्याकडे, त्याला तेवढं काम करून द्या. त्यामुळे ते कामं होत जायचे. आणि त्यामुळे आपुलकी आहे ना विद्यार्थी आणि आमचे, हे पाटील सर हे आम्ही मुलात मिसळून राहणं, त्यामुळे हे वाढत गेलेलं आहे. आणि त्यामुळं पाटील सर आम्ही या मुलामध्ये जास्त पॉप्युलर झालो. सर मी म्हणजे आपले जे मुख्य प्रवाहाचे जे शिक्षक आहेत त्याच्यापेक्षाही जास्त योगदान एका अर्थाने आपल्या शाळेची जी काय त्यावेळेची जी काय परिस्थिती होती आणि विद्यार्थ्यांची जी काय परिस्थिती होती, मला वाटतं आपल्या सगळे पीटी सर, परब सर, तुम्ही मेहर पाटील सर, सर, परब मेहर सर, या आणि विशेषतः ड्रॉइंग टीचर या लोकांना विद्यार्थ्यांबद्दल जेवढं इतर विद्यार्थ्यांबद्दल नाही जेवढं बरोबर हे होतं. आणि मी गजेवर जेव्हा- सर फार गजेवर सर, एकदम. रिसबूड सर, आता या दुनियेमध्ये नाहीत ते बरोबर. गजेवर सर, बरोबर. पण अतिशय कोऑपरेटिव्ह शिक्षक. हो, त्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन मला वाटतं हा. खूप मोठं आहे आणि मुलं त्यांना नक्कीच नेहमीच आठवतात, म्हणजे बरेचसे बरोबर, मुलं. तर ते आहे. तर मला वाटतं आपण आता शेवटाकडे येतो सर. काय आणखी तुम्हाला काय सांगायचं संदेश शेवटचा सगळ्यांना? मॅडम तुम्हाला काय सांगायचं? कसं वाटतं तुम्हाला आजच्या प्रोग्राम बद्दल आणि काय तुमच्या भावना कळल्या की मग आपण मग थांबूया? पुन्हा मी बोलू हा, तुम्ही मॅडम दोघांनाही बोलायचं आहे. हे नेहमीच मी सांगत आलेलं आहे की जे खटकुळ सरांनी जे तत्व सांगितलेलं आहे, जे आपल्या प्रवाहातून इकडे तिकडे गेलेले आहेत, म्हणजे जे रंजलेले गांजलेले आहेत, त्याला आपल्याबरोबर घेण्याचा आपण प्रयत्न करूया आपण सर्वांनी. दुसरी गोष्ट, अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजे, तसं सोडायचं नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगेन की या सामाजिक क्षेत्रात, समाज कार्यात आपला एक खारीचा वाटा असावा. त्यात समाधान मिळतं, वेगळं समाधान मिळतं. मी आता विषय काढला, लेझिम घेतलेला एक 6 दिवस असतो. म्हणजे एक गणपतीच्या वेळेला तिथे एक 10-15 दिवस ते अगदी शिकायला लागले. सगळी छोटी छोटी मुलं, सर माझा वाढदिवस आहे, माझ्या वाढदिवसाला या. माझा म्हणजे प्रेम लहान मुलांना किती असते हो. पहा. त्यांना काय आहे, मी फक्त प्रॅक्टिस घेतो. रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट घ्या. बरोबर. हे असं आहे.
आणि हीच माझी तुम्हाला हे आहे की आपलं सामाजिक कार्यामध्ये थोडंच तरी योगदान असावं. बस. मॅडम मी एवढं सांगेन म्हणजे इतकं तुमचं एकमेकांशी प्रेम आहे विद्यार्थ्यांचं ह्यांचं जे 11 वर्षानंतर ते तुम्ही अजून व्यक्त करता. हे सर्व वर्किंग आहे ते लोक, त्यांनी धडपून हा कार्यक्रम अरेंज केला. ते अरेंज करताना काय सोपं गेलं नसेल ना, सगळ्याला एकत्र आणायचं आणि ते सगळं नियोजन करायचं वगैरे. तर त्याच्याविषयी खूप म्हणजे मला आनंद आहे. शेतोळे सर हे आमच्या शाळेचं लाडकं व्यक्तिमत्व आहेच हा. आणि मला वाटतं त्या दृष्टीने आजचा थोडासा आपण प्रयत्न केला. सर्वांनी मला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे, अजून पण देत आहात आणि माझी या कार्यक्रमात पुढे पण मेहनत राहणार आहे याबद्दल निश्चितच आहे. दुसरं एक मी महत्वाचं तुम्हाला म्हणजे औपचारिकता म्हणून सांगत नाही, अगदी खरोखर सांगतोय. माझं गाव आहे विटा, सांगली जिल्ह्यामध्ये. कराडपासून 36 किलोमीटर पूर्वेला आहे. तुम्ही कधीही या, फक्त फोन करून या. तुम्ही त्या ठिकाणी राहा, तुम्हाला नंतर निश्चित समाधान मिळेल. तुम्हाला कदाचित वाटेल हे दोघे जण आहेत, यांना त्रास द्यायला कशाला जायचं. पण अतिशय सुंदर शहर आहे. तुम्हाला आणखीन सांगतो, विटा हे गाव 20 ते 50 हजार त्या कॅपॅसिटीमध्ये गेल्या वर्षी देशात पहिला क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत आले. अरे वा. त्यामुळं जरी आम्हाला त्रास वाटला तर मी तुम्हाला हॉटेलमध्ये नेईन, हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळेल. घरामध्ये तुम्हाला वाटतंय ना की त्रास नको, यांना कशाला द्यायचं, आपण तिकडे एन्जॉय करू. आपण मॅडम त्यांना घेऊन जाऊ. नाही आपण मॅडमचं म्हणणं ऐकायला लागेल, याच्यावर तुमचं म्हणणं ऐकायला लागेल. हा. ते येऊ देत ना, आपण अरेंज करू. बरोबर बरोबर. मला वाटतं आपण शेवटी सगळ्या कुटुंबियांना बोलवूया, हा. मंदार सगळ्या कुटुंबियांना आपण बोलवूया आणि उभे राहून सरांना एक स्टँडिंग ओवेशन देऊया. सगळ्या कुटुंबियांना इकडे बोलवूया, म्हणजे फोटो पण घेता येईल. या ठीक होतं आले नाही तिथं करशील पण ठीक होतं का? ते मंदारने बोललं पाहिजे. कसं होतं म्हणते नमस्कार मंडळी. आजच्या या सभागृहात आपण सगळेजण एकत्रित झालोय. ते सर्वोदय विद्यालयाच्या एका पताकेखाली आपण आलेलो आहोत आणि इथे आपला संघ नाही तर इथे एक मेळावा जमलेला आहे. त्या मेळाव्यामध्ये सगळे दिग्गज एकत्रित आलेले आहेत आणि एक संघ होऊन इथे काम करतायत. इथे माझ्याजवळ, मी बॅक बेंचर आहे खरं आता, पण माझ्याजवळ खूप म्हणजे नावाजलेले असे माझे शिक्षक, सॉरी माझे सहकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आहेत इथे आणि सगळेजण उच्च स्थानावर आहे, पण त्यांच्याशी मांदियाळी करताना मला खूप आनंद वाटतोय. आज शिक्षक एक रविवार हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे, कारण अजूनही या वयात सुद्धा मी शिक्षिका असताना शिक्षकांकडून बरंच काही शिकतेय. आज सरांशी झालेली जी मुलाखत आहे खूप चांगल्या प्रकारे शेळके सरांनी ही मुलाखत प्रस्तुत केली आणि शितोळे सरांचे विविध पैलू इथे आपल्यासमोर उलगडले. एक आदर्श शिक्षक कसा असावा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दिग्दर्शन इथे समोर झालंय. शिक्षक या शब्दातच सारं काही आलेलं आहे, ते सारं काही सरांनी व्यक्त केलंय. शिस्तप्रिय, क्षमताधिष्ठित, म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या आणि ज्या काही गुण आहेत त्यांचे ते ओळखणारा आणि त्यांची पूर्तता करणारा, त्याला परिसासारखा लख असा स्पर्श करणारा असा क्षमताधिष्ठित शिक्षक. त्याचबरोबरीने कर्तव्यनिष्ठ, अजूनही आपली कर्तव्य एक शिक्षक म्हणून, एक घरातला कर्ता पुरुष म्हणून आणि सर्वतोपरी ते निभावत आहेत आणि त्यांचे हे आदर्श आपण सगळ्यांनीच घेतले पाहिजेत, जपले पाहिजे. आज सरांचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला आणि सरांनी खूप मौलिक विचार इथे दिले. त्यांची मौलिक विचारांची ठेव घेऊनच आपण आपल्या घरी जाणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व माझे आदर्श शिक्षक, ज्यांच्याकडून मी आदर्श घेतलेले आहेत,
म्हणजे शिक्षकांचं नाव घेताना मी प्रथमतः शितोळे सरांचं नाव घेते हे यासाठी तर सर तुम्ही शिकवलेल्या वेळी मी अजूनही विसरलेली नाही आणि अजूनही मुलगी बसायला की त्याचा माझे पाय फिरतात आणि माझ्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये मी सरळ आता लेझीम घेते आणि विसरते. आणि अतिशय विद्यार्थ्यांपेक्षा चांगलं उत्साहाने करू शकते केवळ सरांमुळे. त्यामुळे खरोखर सर तुम्ही दिलेली ही देणगी ही न विसरण्यासारखीच आहे. मी एक शिक्षिका म्हणून माझी जेव्हा जबाबदारी निभावली आहे तेव्हा माझ्या सर्व शिक्षकांचं व्यक्तिमत्व माझ्यावर खूप डोकावते असं मला वेळोवेळी जाणवतं. कोठोदे मॅडमचा जो उत्साहीपणा आहे, एक विद्यार्थिनी ज्या आपल्या समोर येत आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांना मैत्रिणीसारखं कसं जपावं, त्यांच्या मनापर्यंत कसं पोहोचावं ते मी त्यांच्याकडून शिकले. त्याचबरोबरीने नक्की मॅडम कडून पूर्ण तयारी करून आपण वर्गात कसं जावं आणि विद्यार्थ्याला आपलं जे ज्ञानामृत आहे ते कशा प्रकारे द्यावं ते त्यांच्याकडून शिकले. अर्थातच मी माझ्या वेळेच्या शिक्षकांविषयी बोलते त्यामुळे कोणी राग मानणे. त्यानंतर चिंगळे मॅडम याशिवाय शिंदे मॅडम कसं शिकवायचं अध्यापनाचे गुण हे कसे असले पाहिजेत हसत खेळत विद्यार्थ्यांपर्यंत जावं हे मी त्यांच्याकडून नक्की शिकलेली आहे. पाटील सर त्यानंतर पवार सर पोळ सर आणि पाल सर या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करते. त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आमचा जो आनंद उत्साह आहे हा द्विगुणित केलेला आहे. या कार्यक्रमात माझ्या म्हणजे माझा सहकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी जे मनोगत मांडली त्यांच्याकडून एक खूप पुन्हा एकदा जाणवलं. नंदूचा जो सहजगत्या नंदू कोठोदेचा जो सहजगत्या होणारा जो संवाद आहे त्या संवादातून आमचा जो हा प्रवास आहे विद्यार्थी संघाचा हा पुन्हा उलगडला. त्याचबरोबरीने महेंद्र पाटणकरांनी शाळेच्या आठवणी शाळेच्या जीवनाच्या आठवणी पुन्हा एकदा आमच्यासमोर जागृत केल्या. सुनील थोरवेंनी ओघवत्या शैलीमध्ये बालपणाची सहल घडवली. जुनाकेंनी आमच्या समोर काव्य कसं आपल्या मनामध्ये रुजतं आणि असायला पाहिजे आणि आपण कवी असायला पाहिजे हे जाणून दिलं. आणि एक शिक्षक म्हणून आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी जी खंत म्हणजे त्यांच्याविषयीची जी खंत आहे ती त्यांनी व्यक्त केली. पुढे जाऊन ती कुठेतरी खंत आपल्या दूर केली पाहिजे काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करायला पाहिजे हे विचार सुद्धा मी इथून घेऊन करणार आहे तुमच्या विचार म्हणजे तुमच्या मनोगतातूनच. त्याचबरोबरीने मंदारने कशा प्रकारे आमचा हा विद्यार्थी संघ तयार झाला आणि आम्ही इथे जुळत गेलो. आमच्या गुणानुबंधाच्या गाठी या किती घट्ट होत गेल्या ते खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केलं. त्यामुळे या सगळ्यांचे मी आभार मानते. दीपक पवारने अर्थातच मराठी भाषा टिकली पाहिजे जगली पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी शाळा वाचल्या पाहिजे हा विचार तो वेळोवेळी मांडत असतो. आणि मला एक शिक्षिका म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की मला हे जाणवतं संस्कारांची जी देण आहे ती आपल्या मराठी शाळांमध्ये दिसते आणि तीच वाढत जाते. असे संस्कारमयी असं जग आपल्याला निर्माण करायचंय आणि त्याच्या या कार्यामध्ये आम्ही खरोखरच त्याला म्हणजे हातभार लावू शकू. त्याच्यासारखा मोठा मुलाचा वाटा जरी नाही उचलला तरी दीपक आम्ही तुमच्या समोर आहोत हे नक्की. त्याचबरोबरीने आपण सर्व मित्र आणि मैत्रिणी म्हणजे वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजर राहायला उपस्थित राहायला आणि बराच वेळ चाललेला हा आपला कार्यक्रम हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करताय आणि आपल्या प्रत्येक अशा मीटिंग्सना तुम्ही प्रत्येक वेळेस येणारा आपल्या कार्यक्रमाला येऊन आपला कार्यक्रम आपला विद्यार्थी संघ जास्तीत जास्त वाढवत घेणारा आणि आपले स्नेहबंध द्विगुणित करणार आहात हे नक्कीच मला तुमच्या सगळ्यांच्या वतीने खात्री द्यावीशी वाटते. आणि खूप वेळापर्यंत चाललेलं माझ्या आभाराचं भाषण मी आवडतं घेते आणि मला इथे संधी दिली म्हणून सर्व आयोजकांचे नियोजकांचे धन्यवाद. हा कार्यक्रम बघून ऐकताना कळत नकळत बऱ्याच जणांचे सहकार्य लाभलेलं आहे त्याचं कदाचित माझ्याकडून नाव आलं नसेल तर क्षमस्व आणि या सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. छोटीशी भेट आपल्याकडे उभारणी आणलेली आहे सरांसाठी त्यांना भेट करू त्याच्यानंतर राष्ट्रपती घेऊन आणि आपल्या सगळे बघतायत ते जेवण करणारे सुद्धा वाट बघतायत आपली. आपण दत्तात्रय कुंभार सरांना भेट देत आहेत. आपण थोडेसे टाळ्या वाजू शकतो आणि
धन्यवाद बाबासाहेब. आले होते बरेच दिवस इच्छा होती ती आज पूर्ण झाली. आता आपण नागरिकांच्या जाऊ, नागरिकांनी नाही चित्र काढायचं. चित्र धन्यवाद. छान आहे मस्त. पेंटिंग खूप सर हातात राहू द्या पण. 1987 ची बॅच आता इथे आहे. त्यांचे सभासद, त्यांचे member इथे आहेत. 75 ची पण batch आहे. जरा फोटो काढते का? म्हणजे माझ्या विद्यार्थीने सुरुवातीपासून आतापर्यंतचे बरेच विद्यार्थी हा बाई आहेत. एक फोटो काढ. सगळ्यांचं उल्लेख करून खरंच शक्य नाहीये. इच्छा खूप असते. बिलकुल. अनुराधा माने आहेत, मला माहिती आहे. मोहन सावंतांची बॅच ती. मोहन सावंतांचं किती सहकार्य असतं आम्हाला, ते आम्हाला चांगली कल्पना आहे. आलीच फार बरं वाटले. शिक्षक चांगले मिळाले. सीमा मला मस्त. आयुष्यामध्ये तुमचा फार तर आपण राष्ट्रगीत घेऊन मग नंतर मुलाचा आपण मला पुढे तुमचा जाऊ. वाटा जेवणाला मिळाला. आपल्याला नाही नाही खरंच जे आहे ते परत आपण आपल्याला रिकामी करायचं. की सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रगीत गावं. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे